ओके, आता बघा, पहिला आहे डबल टॉप चार्ट पॅटर्न, दुसरा आहे ट्रिपल टॉप आणि दुसरा आहे ट्रिपल टॉप आणि तिसरा आहे हेड अँड शोल्डर. तिन्ही पॅटर्न बेरिश पॅटर्न आहेत. आपण बुलिश पॅटर्न शिकलो, आता आपण बेरिश पॅटर्न शिकणार. त्याच्यानंतर आपण असे पॅटर्न शिकणार की ते दोन्ही साईडला ब्रेकडाऊन करू शकतात. म्हणजे बुलिश पण वर पण मार्केट तिथून जाऊ शकतं आणि मार्केट खाली पण जाऊ शकतं. त्याला न्यूट्रल पॅटर्न बोललं जातं. ते पॅटर्न आपण पुढे शिकणार आहे. आज आपण शिकणार बेरिश पॅटर्न. आता बेरिश पॅटर्नमध्ये 3 पॅटर्न आज टोटली कव्हर केलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा, इंट्रोडक्शन तुम्हाला दाखवतो. पहिलं तर आपण काय काय बघणार आज मार्केटमध्ये. पहिलं बघा, मार्केटमध्ये काही खास चार्ट पॅटर्न दिसले की आपल्याला ट्रेंड बदलणार असे समजते. आज आपण टोटली 3 बेरिश पॅटर्न शिकणार. त्याच्यामध्ये डबल टॉप, ट्रिपल टॉप आणि हेड अँड शोल्डर हे 3 पॅटर्न आपण शिकणार आहे. बघा, आता डबल टॉप बघा कसा असतो. डबल टॉप तुम्हाला दाखवतो. मार्केटमध्ये एम पॅटर्न याला बोललं जातं. एम पॅटर्न बोला याला किंवा डबल टॉप बोला, एकच अर्थ होतो त्याचा. डबल टॉप म्हणजे काय असतो, हा पॅटर्न आफ्टर नंतर तयार झाला. म्हणजे मार्केटमध्ये जर का पहिल्यांदा बाईंग आलेली असेल आणि जर का असा तुम्हाला बघा, आणि हा टॉप माहिती आहे तुम्हाला, हा पॅटर्न सगळ्यात जास्त फॉरेक्समध्ये चालतो. फॉरेक्समध्ये सगळ्यात जास्त चालतो हा पॅटर्न. तुम्ही बघा फॉरेक्समध्ये. आता हा पण बघा चार्ट कशाचा, हा युरो USDचा आहे. हा पण फॉरेक्सचा चार्ट आहे. म्हणजे फॉरेक्समध्ये हा पॅटर्न सगळ्यात जास्त काम करतो. ओके, समजते. हा पॅटर्न अप ट्रेंड म्हणजे पहिल्यांदा बाईंग आलेली पाहिजे. हित बाईंग आली का, तर बघा बाईंग आलेली पहिल्यांदा दिसते. बाईंग, ही बाईंग आहे तुमची, बरोबर. दोनदा एकाच लेवलला प्राइस काय करते, रिटेस्ट करते. म्हणजे ही जी प्राइस आहे तुमची, ही प्राइस या लेवलला प्राइस 2 वेळा टच करते. म्हणजे हा तुमचा एक रेजिस्टन्स असतो. हा तुमचा काय प्राइस इथून रिजेक्ट होते म्हणजे हा तुमचा रेजिस्टन्स झाला. प्राइस इथून वर गेली, रिजेक्ट झाली, परत प्राइस वर जाते, रिजेक्ट होते. म्हणजे काही इथं सेलर बसलेले आहेत. इथं प्राइसला मार्केट वर जाऊ किंवा सेलर लोक त्या प्राइसला वर जाऊ देत नाहीयेत. काय करतात, वर जाऊ देत नाहीयेत. बघा, मगाशी ज्यावेळेस मी सगळ्या गोष्टी सांगत होतो मार्केटच्या ऑप्शनच्या, त्यावेळेस 50 लोक लाईव्ह होते. आता फक्त 25 लोक लाईव्ह आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे भावांनो. लोकांना काय पाहिजे, फक्त ॲडवाईस पाहिजे. शिकायचं बनलं की कुणाला नको आहे, इथे लक्षात. शिकणं म्हणजे नको वाटतंय. फक्त काय पाहिजे, टिप्स. कसं चालणार दादा, फक्त शिकायचं बनलं की सगळ्यांना पाहिजे. शिकायला शिका भावांनो मार्केट. कारण माझं काम आहे शिकून जाणं, नंतर तुम्हाला ट्रेडिंग करायची. मी तिथून पुढं माझा व्ह्यू सुद्धा टाकणार नाही. व्ह्यू सुद्धा मार्केटचा आजचा व्ह्यू काय तुम्हालाच करायचं सगळं. बाकी तुमचे तुम्ही बघून घ्या. पण लक्षात ठेवा, असं जर चालत असेल ना भावांनो, तर तुम्ही मार्केटमध्ये कधीच टिकणार नाही. लिहून घ्या माझ्याकडून, कधीच नाही टिकणार. आता ही जी लोक गेली का 25-30 लोक, हे पण आपल्या ग्रुपचेच होते. त्यांना फक्त काय पाहिजे होतं, कॉल टिप्स. आता ते चार्ट बघत बसले असतील. पण दादा एक दिवस जर का मार्केट गेलं म्हणून काय फरक पडत नाही. फुकट, फुकट असले की असंच असतं. हे जर का तुम्ही विकत घेतलं असतं ना, 5-10 हजार रुपये कोर्स देऊन केला असता ना, तर तुम्ही मन लावून शिकला, जीव तोडून शिकला असतं. लक्षात ठेवा भावांनो, माझं काम आहे शिकवणं. मी 2 महिन्यामध्ये शिकून निघून, मी तिथून पुढं आपल्या ग्रुपवरती स्विंग ट्रेडिंगसाठी सुद्धा स्टॉक टाकणार नाही. आता स्विंगचा जर तुम्ही बघितलंय, काल आणि 2 दिवस मार्केटमध्ये कसं स्विंगचे स्टॉक दिले होते, दोन्ही स्टॉक कसे चाललेत. इंट्राडेला पण तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकता. इंट्राडेमध्ये सुद्धा मराठी माणूस, याच्यामुळेच मराठी माणूस महाग आहे. कारण फुकट पाहिजे, फुकट पाहिजे फक्त भावना. असं नाही चालत. बघा, आता तुमच्यावर डिपेंड आहे. कारण माझं काम आहे शिकवण. मी इथून पुढे व्ह्यू नाही टाकणार. मी म्हणून तर टाकायचे बंद केलेत. कारण मार्केट लोकांना फुकट गोष्टी पाहिजेत. मी व्ह्यू टाकत नाही. मी कुठं ट्रेड घ्यायचा, काय घ्यायचं, कारण शिका आधी. कारण मी माझं काम आहे शिकून निघून. मी काय तुम्हाला लाईफ टाईम पुरणार आहे का, नाही पुरणार. लाईफ टाईम तुम्हाला पुरेल का, नाही. कारण तुम्हाला आज ना उद्या शिकणंच आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला काल मी एक स्क्रीनशॉट टाकलाय, तुम्हाला त्याच्यामधून जावंच लागणार आहे. 1 सेकंद. हे शिकणं राहू द्या बाजूला. आता बऱ्याच लोकांना वाटत असेल हे शिकायचं. मी काल एक स्क्रीनशॉट टाकला होता ग्रुपवरती, कोणी बघितला असेल का मला नाही माहिती. मी पण एका व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढला होता. पण कारण त्या गोष्टी मला आवडल्या, खरंच त्या गोष्टी. आणि मी त्या फेजमधून तुम्हाला जावंच लागतं दादा. त्या फेजमधून तुम्हाला जावंच लागणार आहे. कुणीच त्या फेजला टाळू शकत नाही. हे बघा, ही गोष्ट आहे. ते ट्रेडिंगमध्ये शॉर्टकट नसतो साहेब, यातून जावंच लागतं. पहिली गोष्ट काय, तुम्हाला बिगिनर, तुम्ही लक आहे, तुमचं प्रॉफिट होऊ शकतं. लक, त्याला आपण बोलतो. माझं ही लागलं, काय लागलं, लक लागलं. बिगिन तुम्हाला प्रॉफिट होणार, तिथून पुढे लॉस, मोठा लॉस होणार परत. आता हा जो पहिला लॉस आहे ना, हा नॉर्मल लॉस होतो. कारण तुम्हाला सवय लागली, पैशाची लालच लागलेली असते. त्याच्यानंतर हळूहळू अजून लॉस होतो. आणि हा 2 लॉस कव्हर करण्यासाठी तुम्ही परत मोठ्या क्वांटिटी टाकता आणि मोठा लॉस करून घेता.
त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणता, मला शिकलं पाहिजे. काय झालं पाहिजे, मला शिकलं पाहिजे मार्केट. त्याच्यानंतर शिकता तुम्ही, जसं की मी 2 वर्ष शिकलो तसं तुम्ही मार्केटला शिकणार परत. आणि त्याच्यानंतर तुम्ही ब्रेक इव्हनला जाणार. ब्रेक इव्हन म्हणजे काय, तुमची लर्निंग फेस असते. न लॉस न प्रॉफिट. मग हळूहळू थोडं थोडं प्रॉफिट यायला चालू होतं, सातत्य. मग हळूहळू छोटे छोटे प्रॉफिट घ्यायला तुम्ही चालू करता. मग नंतर प्रॅक्टिस, सातत्य, मग मोठे प्रॉफिट. जसं की आज मी मोठी मुवमेंट कॅप्चर करतो. पण या फेजमधून तुम्हाला जावंच लागतं. लिहून घ्या तुम्ही माझ्याकडून. कारण मी 5-6 वर्ष मार्केटला दिलेत, यातली एकही पायरी तुम्ही तोडू शकत नाही. लक्षात ठेवा, यातली तुम्ही एकही पायरी तोडू शकत नाही. तुम्ही कुठूनही आता तुम्ही गेला असेल, आज तुम्हाला कदाचित प्रॉफिट होईलही, कारण आज पॉझिटिव्ह न्यूज आहे, सगळ्याला माहिती आहे मार्केट आज वरच जाणार आहे. आणि ही एकच दिवस इम्पॅक्ट करतं न्यूजचा. तिथून पुढे काय करणार तुम्ही? मग काय करणार पुढं? तुम्हाला प्राइस ॲक्शन शिकावीच लागेल दादांनो. त्याच्यानंतर मग तुम्हाला चांगला सेटअप पाहिजे माझा. कारण तुम्ही कोणत्या बेसिसवर ट्रेड घेताय, कोणत्या बेसिसवर तुम्ही ट्रेड घेतलाय ते तुम्हाला माहिती पाहिजे. मी ट्रेड घेतोय तर काय घेतोय, याचं लॉजिक काय आहे, बरं याच्यामध्ये मी एंट्री घेतोय, माझं एसएल किती राहील, टार्गेट किती राहील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिला सेटअप लावावा लागतो. जसं की मी पहिल्या गोष्टी सेट करून ठेवतो. तुम्ही परवा दिवशी ॲनालिसिस बघितलं असेल मार्केटचं, इथं माझी एंट्री इथंच झाली पाहिजे आणि इथं माझं टार्गेट इथंच एक्झिट झालं पाहिजे. एवढं ॲक्युरेट लेवल तुम्हाला काढून दिले होते मी परवा दिवशी. हे शिकवण्यासाठी दादा 6 वर्ष गेलेले आहेत. तुम्हाला ह्या गोष्टी जर का फुकट शिकायला मी देतोय तरी शिकायचं नसेल तर लक्षात ठेवा, मागाशी 50-60 लोक लाईव्ह होते, आज आता 25-30 लोक फक्त लाईव्ह आहेत. म्हणजे हे राहिलेले लोक यांना शिकायचं, बाकीच्यांना शिकायचं नाही. असं नका करू. कारण मी व्ह्यू त्याच्यामुळे टाकणं बंद केले. कॉल आणि टिप्सला सगळे आता पर्सनल मेसेज करतात, सर आजचा व्ह्यू काय मार्केटचा. नाही सांगणार मी, तू शिक ना अगोदर. पण मी तुम्हाला 1 दिवस सांगाल, 2 दिवस सांगाल, हे 2 महिने आहेत तोपर्यंत. तिथून पुढे काय करणार तुम्ही? मी दररोज तर नाही टाकू शकत. मी क्लास घेऊ का, माझं मार्केट करू का, तुम्हाला शिकू का, काय करू? पीपीटी बनवा लागतात. एवढं सगळं शक्य होत नाही दादा. बाकी मग तुमचं तुम्ही चालून घ्या. कारण मला काय देणं घेणं, मला काय तुम्ही आत्ता म्हणलं तर आता क्लास बंद करतो मी. मला काही देणं घेणं नाहीच. ग्रुपला 500-600 लोक लाईव्ह आहेत, फक्त ॲड आहेत, आणि फक्त 30-35 लोक जर का लाईव्ह येत असतील तर ह्याला काहीच अर्थ उरत नाही, काहीच नाही. मग बाकीच्या लोकांना काय पाहिजे, फक्त कॉल अँड टिप्स. नाही, असं नाही होऊ शकत दादा. ओके. आणि लक्षात ठेवा, मार्केटमध्ये तुम्हाला एक गोष्ट लागणार, डिसिप्लिन. तुम्ही जर का लोकांच्या ह्याच्यावरती जर राहिला ना, डिपेंड जर राहिला ना, स्वतःचा डिसिप्लिन जर का नसेल ना, तुम्ही आज कमवणार आहात. आज काय, आज न्यूज पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे तुम्ही आज पैसा कमवले. लक्षात ठेवा, दररोज न्यूज नाही येत मार्केटमध्ये. ओके. आणि लक्षात ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवायची, कायम लक्षात ठेवायची. ही शेवटची गोष्ट, ही शॉर्टकट नाही. जर कुणाला वाटत असेल शेअर मार्केटमध्ये शॉर्टकट आहे, अजिबात नाही. तर तुला कुणी सांगितलं असेल ना शॉर्टकट आहे, तर ही सगळी चुकीची गोष्ट आहे. मार्केटमध्ये शॉर्टकट नाही, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमधून जावंच लागणार आहे. ह्या पायऱ्या आहेत शेअर मार्केटच्या, ह्या पायऱ्या आहेत. तुम्ही जर ह्यात शिकला नाही ना, तर तुम्ही लक्षात ठेवा, शेअर मार्केट भावून अशी गोष्ट आहे, ही जी अशी गोष्ट आहे तुम्हाला दिसताना दिसते, ही सोपी गोष्ट. काय दिसते? ही सोपी गोष्ट दिसते, पण ह्यात एवढी रिस्क आहे ना. ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी पैसा कमवला आणि काही लोकांनी प्रॉपर्टी घालवल्यात. काय केल्यात? घालवल्यात. ह्याच्यामध्ये दिसतंय तेवढं सोपं समजू नका याला. ही लत एवढी बेकार आहे, ही नशा आहे एक प्रकारच्या. नशा तुमची लाईफ टाईम सुटणार नाही. ही जर लत लागली ना पैशाची, बेकार काम आहे, लय बेकार काम आहे. आणि ह्याच्यामध्ये तोच टिकतो जो डिसिप्लिन आणि शिकून येतो. ज्याच्याकडे डिसिप्लिन आहे मार्केटमध्ये आणि ज्याच्याकडे लर्निंग प्रॉपर त्याने केलेली आहे, तोच इथं टिकतोय. 1 दिवस कमवाल, 2 दिवस कमवाल, प्रॉपर जर का तुम्ही नॉलेज नाही घेतलं, अशी लोक बघितलेत मी, 2 महिन्याचा प्रॉफिट डिसिप्लिन न फॉलो झाल्यामुळे एका दिवसात घालवलेली लोक बघितलेत मी. 2 महिन्याचा प्रॉफिट झालेला एका दिवसात घालवतात लोक, डिसिप्लिन नाही. मी स्वतः सुद्धा घालवलंय, स्वतःचं कॅपिटल वाईपआउट केलेलं आहे. म्हणून सांगतोय, अशा गोष्टी करू नका. स्टॉप लॉस परत ट्रेल करा, इथं आणून ठेवा आता. ओके. कारण इथे थोडासा स्विंग मारलाय, मार्केट परत वर चाललंय. बाकी तुमच्यावर डिपेंड आहे. मला काय देणे घेणं नाही. मला तुम्ही आता बोलला ना आता बंद करा, मी आता बंद करतो. मला काय नाही, मी व्हिडिओ बनवून टाकत राहील. मी बघा मग ते व्हिडिओ. आणि व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे 20 मिनिटाच्या वर मी व्हिडिओ बनवणार नाही. मला हे पॅटर्न शिकवायला ना लई झाले 10 मिनिटं. 10 मिनिटात हे पॅटर्न मी कव्हर करू शकतो. एवढं प्रॉपरली गोष्टी भावना तुम्हाला कुणी शिकत नाही, कुणीच शिकत नाही.
पेड कोर्सेस करून आम्ही हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि तुम्हाला फ्रीमध्ये शिकवतो. तुम्हाला फुकट नॉलेज जर का नको असेल तर मग बघा मग तुमचे तुम्ही. ठीक आहे, आज शिकवतो, बघू आता इथून पुढं काय असेल ते तुमच्या तुम्ही. काल एक दिवस क्लास नव्हता, फक्त मला वाटतं दोघा तिघांनी मेसेज केले की सर क्लासला काय प्रॉब्लेम आहे. ऑलरेडी मी पहिल्यांदा टाकलंच होतं, परंतु म्हणजे बाकीच्यांना काही देणं घेणं नाही. बाकीच्यांना फक्त काय पाहिजे, टिप्स. आणि आयुष्यभर लक्षात ठेवा, जे टिप्स आहेत ना, आयुष्यभर भीकच मागत बसतात, दुसऱ्याकडून भीक मागणं. ह्यांना आयुष्यभर दुसरं ह्यांना काहीच जमत नाही. निगेटिव्ह विचार मी करत नाही, परंतु सांगतोय की तुम्ही ह्या गोष्टी करताय. बऱ्याच लोकांना सांगतो तुम्ही ह्या गोष्टीतून बाहेर पडा, लवकर बाहेर पडा, नाही तर फुकट तुमचे 3-4 वर्ष जाणार फुकट. नंतर तुम्हाला कळणार की यायला आपण शिकायला पाहिजे होतं त्यावेळेस. त्यावेळेस दादांनो वेळ निघून गेले, तुमच्याकडनं 3-4 वर्ष कालावधी निघून गेलेला असणार आहे. कारण तुम्ही जर का शिकण्याकडे फोकस नाही ना केलं, तुम्ही 1 दिवस कमवा, 2 दिवस कमवा, कितीही कमवा, तुम्ही दुसऱ्याला भीकच मागत बसणार आयुष्यभर. कारण तुम्हाला राईट एंट्री राईट एक्झिट कधी करणार, ज्यावेळेस तुम्ही शिकणार त्यावेळेस तुम्ही एंट्री घेतली आणि तुम्हाला जर काही एक्झिटच व्हायचं माहीत नसेल, कुठे एक्झिट व्हायचं, काय सपोर्ट रेजिस्टन्स मार्ग माहीत नसतील, तर नाही, मग तुम्ही दुसऱ्याला विचारणार. आता बरेच लोक मला पर्सनली मेसेज करतात, सर एक्झिट हो का, काय करू. मग दादा आधी शिक ना, कशाला रिअल ट्रेड करतोय, शिक आधी. कुठे एक्झिट व्हायचंय, कसं एक्झिट व्हायचं, कुठं प्रॉफिट बुकिंग होते, तू कुठे एक्झिट झाला पाहिजे, त्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे ना. बघा बाकी तुमच्यावर डिपेंड आहे. चला मी लर्निंग कंटिन्यू करतो, बाकी तर चालूच राहील आपलं. हे बघा, याच्यामध्ये दोनदा एकाच लेवलला प्राइस रेजिस्टन्स होते, म्हणजे इथं 2 वेळेस प्राइस आलेली असते. याला काय बोलायचं, प्राइस रिजेक्शन घेते, म्हणजे इथं सेलर लोक बसलेले आहेत, मार्केट ओव्हर सहजासहजी जाऊ शकत नाही. ओके, मग काय होते परत बघा, दुसऱ्या वेळेस जो टॉप बनतो, दुसरा जो हा टॉप बनतोय ना, हा जो टॉप आहे, हा दुसरा जो टॉप आहे, या टॉप बनल्यानंतर प्राइस काय होते, खाली तोडतो. म्हणजे कुठं तोडते, इथं तोडते. इथं काय होते, प्राइस तोडते प्राइस, आणि ही तोडली की इथून काय होते, मार्केट डाऊन साईडला जायला सुरुवात होते. याला बोललं जातं डबल टॉप बोला किंवा एम पॅटर्न. एम पॅटर्न का बोललं जातं, कारण हा एम सारखा दिसतो म्हणून याला एम पॅटर्न बोलतात. तुम्ही बऱ्याच ठिकाणी शिकला बघा, एम पॅटर्न, एम पॅटर्न, हा एम पॅटर्न. आणि जो डब्ल्यू पॅटर्न असतो तो असा बुलिश असतो, याच्या अपोजिट असतो, तो बुलिश पॅटर्न आहे, डब्ल्यू सारखा दिसतो तो पॅटर्न. ओके सर, तुम्ही आज ट्रेडमध्ये आहात का? आहे ना, मी ट्रेडमध्ये आहे की, ट्रेडमध्ये आहे मी. ऑप्शन्स शॉर्ट केलेत मी, पुट शॉर्ट करून बसलोय, कारण पॉझिटिव्ह न्यूज होती ना, आणि त्याला हेच केलेलं आहे, म्हणजे कॉल बाय करून पण बसलेलं आहे. ओके, बघा आता डबल टॉपमध्ये बघा काय होतंय, डबल टॉपमध्ये काय होतंय बघा, अप ट्रेंड नंतर दिसतो दोनदा समान रेजिस्टन्स असतात, म्हणजे दोन्ही रेजिस्टन्स कसे असतात, समान असतात. आणि दुसऱ्या टॉप नंतर काय होते, सेलिंग यायला सुरुवात होते, म्हणजे इथून मार्केट काय होतं, डाऊनफॉल करायला सुरुवात होते. ही तुमची नेकलाईन असते, जशी आपण बुलिशची नेकलाईन बघितली, ही तुमची नेकलाईन. नेकलाईन म्हणजेच एक तुमचा सपोर्ट असतो बरं का, लक्षात ठेवा. एम पॅटर्न म्हणजे कसा पॅटर्न आहे, हा असा पॅटर्न आहे, बरोबर आहे. पण प्राइस इथून वर जाते म्हणजे हा एक सपोर्टच असणार ना तुमचा, हा तुमचा सपोर्टच आहे. आणि हा जिथून प्राइस पडली हा एक तुमचा रेजिस्टन्स आहे. मग इथून जर का प्राइस परत खाली येते, हा सपोर्ट म्हणजे नेकलाईन, याला नेकलाईन बोला किंवा सपोर्ट बोला. ही नेकलाईन जर का ब्रेकआउट करते, इथं जर का तुम्हाला सेलिंगचं प्रेशर दिसलं तर चांगली गोष्ट, इथे एंट्री घ्या. आणि याच्यामध्ये एंट्रीचे प्लॅन पण तुम्हाला सांगतो आता कशी. इथे रिटेस्ट झालंय बघा, प्राइस रिटेस्टवरती पण सगळ्यात बेस्ट एंट्री असते ही रिटेस्टची, कारण ज्या लोकांनी इथे सेलिंग केलेली असतात ती लोक इथे प्रॉफिट बुकिंग केली पाहिजे त्या लोकांनी, आणि मग ट्रेंड कंटिन्यू केला पाहिजे. ओके, समजते. चला पुढे नेक्स्ट. हा झाला तुमचा डबल टॉप. आता याच्यामध्ये ट्रिपल टॉप असतो, सेम ट्रिपल टॉप म्हणजे 3 टॉप बनतात. इथे बघा, पहिला टॉप, दुसरा टॉप, हा तिसरा टॉप. आता तुम्हाला एक मी गोष्ट सांगितली होती, काय सांगितली होती बघा, जर का डायरेक्ट ब्रेकआउट करते, हा जर का तुम्ही एवढाच बघितला तर हा तुमचा एम पॅटर्न आहे. आणि इथं काय झालं बघा, डायरेक्ट ब्रेकआउट केला. इथं हा पॅटर्न सोडून द्या, हा पुढचा पॅटर्न नाही असं समजा, मार्केट इथं अजून गेलंच नाही असं समजा. हा तुमचा काय झाला, डबल टॉप झाला, बरोबर. इथे बघा ब्रेकआउट झाला. तुम्हाला काय मी वारंवार सांगितलं की नेकलाईनच्या खाली कॅन्डल क्लोजिंगची वाट बघा. आता इथे जर का तुम्ही रनिंग कॅन्डलला जर का इथे एंट्री केली तर तुमचा एसएल नंतर खाल्लाय. म्हणून वारंवार काय सांगतो की रनिंग कॅन्डलमध्ये एंट्री घेऊ नका. रनिंग कॅन्डलमध्ये एंट्री कोण घेतो, ज्याला मार्केटचं खूप नॉलेज आहे, त्याला माहिती आहे की हा रेजिस्टन्स आता ब्रेकच होणार आहे किंवा हा सपोर्ट आता ब्रेकच होणार आहे, तरच तो रनिंग कॅन्डलमध्ये एंट्री घेतो. ओके, तरच तो रनिंग कॅन्डलमध्ये एंट्री घेतो. परंतु जर का आपण बिगिनर असेल तर शक्यतो कॅन्डल क्लोजिंगची वाट बघा. इथे कॅन्डल क्लोजच नाही झाली खाली,
हा जर काही एवढाच तुम्ही बघितला तर हा तुमचा एम पॅटर्न होता, हा परत बनला तिसरा टॉप, बरोबर. परंतु इथपर्यंतच तुम्ही जर का बघितलं तर इथं तुम्ही जर का रनिंग कॅन्डल एंट्री घेतली तर ट्रॅप झाला. त्यामुळे सांगतो कॅन्डल क्लोजिंगला वाट बघू द्या, म्हणजे कॅन्डल क्लोजिंग होऊ द्या इथं, तर एंट्री घ्या. नसेल, कारण लक्षात ठेवा ज्या लोकांनी इथं सेल केलेले आहेत पोझिशन त्यांना इथं दिसतोय ना खाली हा सपोर्ट आहे, प्राइस इथून पहिल्यांदा बाउन्स झाली होती, परत बाउन्स होऊ शकते, मग ते काय करतात इथं प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात करतात. आपल्याला माहिती आहे का हा बाबा 2 टॉप बनतील, तिसरा पण टॉप बनवू शकतो ना, किंवा चौथा पण टॉप बनवू शकतो. याला काय बोललं जातं मग, साईडवे मार्केट. जर का तुमचे टॉप जास्त बनतात मार्केटमध्ये, लक्षात ठेवा जर का तुमचे असे हा पहिला टॉप, हा दुसरा टॉप, आता इथून मार्केट तुम्हाला तिसरा टॉप पण बनवू शकतो, कदाचित हा तिसरा टॉप बनवू शकतो, कदाचित चौथा पण बनवू शकतो ना. याला काय बोललं जातं, साईडवे मार्केट. याला चॅनल पॅटर्न बोललं जातं. हा दोन्ही साईडला ब्रेक होऊ शकतो, अप साईडला पण ब्रेक होऊ शकतो आणि डाऊन साईडला पण ब्रेक होऊ शकतो. याला न्यूट्रल पॅटर्न बोललं जातं. त्यावेळेस मी शिकवेन तुम्हाला हा न्यूट्रल पॅटर्न कसा असतो. दोन्ही साईडला ब्रेकआउट करू शकतो हा. लक्षात ठेवा ब्रेकआउट होणारच आहे आणि झाला आहे याच्यामध्ये डिफरन्स आहे. बऱ्याच लोकांना काय वाटतं नाही आता ब्रेकआउट होणारच आहे, मी एंट्री घेतो. नाही, कदाचित लक्षात ठेवा प्रॉफिट तिसरा टॉप बनवू शकतो कदाचित, किंवा चौथा टॉप पण इथून बनवू शकतो. ब्रेकआउट व्हायची वाट बघा, कॅन्डल क्लोजिंग खाली झाली पाहिजे. तुम्हाला एंट्री वगैरे मी शिकवेलच पुढं, कारण तिन्ही पॅटर्नच्या इंटरेस्ट सेमच आहेत, एक्झिट सेम आहे, टार्गेट पण सेमच आहे तिन्ही पॅटर्नचे. त्याच्यामुळे एंट्री एक्झिट एसएल एकदम ठेवलेले आहेत आणि पॅटर्न अगोदर ठेवलेले आहेत. समजतंय? पहिला समजला तुम्हाला एम पॅटर्न किंवा डबल टॉप, तिसरा आहे ट्रिपल टॉप. प्राइस 3 वेळा समान रेजिस्टन्सला येते, म्हणजे 3 वेळा प्राइस काय होते इथं समान रेजिस्टन्सला आली बघा. इथं दिसतंय 3 वेळा रेजिस्टन्स घेतला, प्रत्येक वेळी सेलर ऍक्टिव्हेट होता, म्हणजे या लेवलला प्रत्येक वेळी मार्केट काय करते इथं ऍक्टिव्हेट होतं. इथं सेलर लोक ऍक्टिव्हेट आहेत इथं या लेवलला. तिसरा टॉप झाल्यानंतर प्राइस काय करते जोरात खाली पडते. आता इथं पण बघा मी थोडंसं सांगतो, इथं पण तुम्ही जर का थोडंसं नाही का पुल बॅकची वाट बघितली किंवा रिट्रेसमेंटची वाट बघितली, म्हणजे काय ज्या लोकांनी इथं सेल केले ती लोक जर का इथं बाहेर पडले ना आणि परत जर का फॉल करतोय तर सगळ्यात जास्त पॅटर्न हा काम करेल, अजून काम करेल. कारण का सांगतो का, यांनी प्रॉफिट बुकिंग केली पाहिजे, नवीन सेलर परत आले पाहिजेत. अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली तुम्हाला, एम पॅटर्नमध्ये तुम्हाला पाठीमागचं दाखवतो. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये सांगायचं कोणत्या पॅटर्नवरती तुम्हाला काम करायचंय आणि कोणत्या पॅटर्नवरती करायचं नाही ते सांगतो. बघा सगळ्यात प्रथम सांगतो, हा एम पॅटर्न असा असेल जो की हा बनलेला आहे, या पॅटर्नवरती तुम्ही काम करू शकता. हा एक पॅटर्न आहे, म्हणजे व्हेरिएशन सांगतो कुठले कुठले असतात. हा एक पॅटर्न असतो. दुसरा पॅटर्न कोणता असतो, पहिला जर का टॉप मोठा आहे, पहिला टॉप मोठा आणि जर का दुसरा टॉप थोडा छोटा असेल तर याच्यावरती काम करणं योग्य राहील का मला सांगा कमेंटमध्ये. मी 3 टॉप तुमच्यासमोर काढतो, तुमच्या लक्षात येईल की मला सांगा फक्त याच्यातलं सगळ्यात स्ट्रॉंग किंवा सगळ्यात भारी पॅटर्न कोणता राहील. बघा हा एक तुमचा एम पॅटर्न आहे, हा एक तुमचा एम पॅटर्न आहे. दुसरा आहे बघा आणि तिसरा बघा. मला सांगा यातला सगळ्यात काय बोलू आपण याला स्ट्रॉंग सेलिंग पॅटर्न कोणता आहे. याच्यातलं मला सांगा सगळ्यात. हा पहिली कॅन्डल समजा, हा पहिला पॅटर्न आहे, हा दुसरा पॅटर्न आहे आणि हा तिसरा पॅटर्न आहे. कारण एम पॅटर्नचे व्हेरिएशन आहेत, हे एम पॅटर्नचे व्हेरिएशन आहेत. याच्यातला सगळ्यात स्ट्रॉंग पॅटर्न कोणता आहे. दुसरा, ओके, एक नंबर, ओके. अजून सांगा. एक नंबर, 3 नंबर नाही, 1 नंबर नाही, 2 नंबर पॅटर्न सगळ्यात स्ट्रॉंग आहे. 2 नंबर पॅटर्न सगळ्यात स्ट्रॉंग आहे. हा पॅटर्न सगळ्यात स्ट्रॉंग आहे. 1 नंबर तर आहे. 3 नंबर कोणी कमेंट केली, 3 नंबर पॅटर्न नाही, याच्यावरती ट्रेड करायचाच नसतो दादा. का सांगतो लॉजिक बघा. आता तुम्ही म्हणला सर का, लॉजिक पण कळलं पाहिजे ना का. लॉजिक सांगतो बघा. पहिला पॅटर्न अगोदर बघा, तिन्ही पॅटर्न इथं ठेवतो मी. पहिला पॅटर्न बघा, हा पॅटर्न आहे जो की इथं वर आहे, बरोबर आहे. हा पॅटर्न आहे तुमचा पहिला. बघा आता पहिला पॅटर्न कसा आहे तुमचा, अशा पद्धतीने आहे. म्हणजे ज्यावेळेस प्राइस इथं होती त्यावेळेस समजा स्टॉकची किंमत होती 200 रुपये. 200 रुपये ही तुमची नेकलाईन आहे समजा 150 रुपयाची. प्राइस खाली पडली तर 150 रुपये, बरोबर. म्हणजे प्राइस 200 वरनं खाली आली, इथं आली, परत प्राइस 200ला गेली, कितीला गेली 200ला गेली, इथून परत सेलिंग आली, परत 150ला आली आणि इथून पुल बॅक देऊन प्राइस परत खाली गेली, बरोबर आहे.
हा तुमचा एक पॅटर्न आहे. आता दुसरा पॅटर्न बघा, जो की मगाशी मी शिकवला होता, सांगितला होता की सगळ्यात जबरदस्त पॅटर्न राहतो एम मध्ये. हा वर गेली प्राइस, इथून प्राइस खाली आली, सेम. एक सेकंड, ह्याला थोडासा छोटा करतो, किंवा ही डायग्राम मला छोटी करू द्या, म्हणजे तुम्हाला सांगायला मला सोपं जाईल. डायग्राम थोडीशी छोटी करतो मी. ठीक आहे, आता बघा दुसरा एम बघा, हा एक दुसरा एम आहे, असा एम होता बरोबर. ही सगळ्यात स्ट्रॉंग तुम्हाला बोललो होतं, का माहिती आहे का? हा जो आहे ना, हा टॉप आहे तुमचा 200चा, जसं की मगाशी होता 200 रुपये. 200 रुपये. ही नेकलाईन किती आहे? 150ची. जशी की आपण मगाशी सांगितली, ही नेकलाईन तुमची 150ची आहे बरोबर. ही 150 रुपयाची झाली, म्हणजे 150 प्राइस आहे त्यावेळेस. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस बाहेर लोकांनी इथून प्रयत्न केला प्राइसला वर घेऊन जायचा प्रयत्न केला, परंतु बाहेर लोक 200 पर्यंत आणू शकले का परत त्याला? नाही आणू शकले. हा 200 आहे, 200 पर्यंत बाहेर लोक घेऊन जाऊ शकले नाहीत, प्राइस 175 वरनच रिव्हर्स फिरली. म्हणजे इथं काय होतंय की सेलर लोकांनी इथूनच अटॅक केला, सेलर लोकांनी, आणि प्राइसला काय केलं, परत 150ला घेऊन आले. म्हणजे हा पॅटर्न सगळा स्ट्रॉंग आहे, कारण प्राइसला परत 200 पर्यंत त्यांनी जाऊ दिलं, म्हणजे बाहेरला तिथूनच त्यांनी लात मारून बाहेर काढून टाकलं आणि तिथूनच लगे अटॅक केला. म्हणून हा पॅटर्न स्ट्रॉंग आहे सगळ्यात एम पॅटर्न, म्हणजे त्या तिन्ही पॅटर्न मध्ये. आता तिसरा जो पॅटर्न होता तो कसा होता? पहिला टॉप छोटा, दुसरा टॉप मोठा. या पॅटर्नवरती तुम्हाला सांगितलं मी काम करायचं नाही. ही तुमची नेकलाईन झाली बरोबर आहे, आणि प्राइस इथं आली. आता सांगण्याचा उद्देश काय बघा, हा तुमचा आहे काय, अगोदर 200 रुपये प्राइस, जी की हित आहे बरोबर, ही 200 रुपये तुमची. परंतु लक्षात ठेवा, प्राइसनं हा हाय नंतर बाहेर लोकांनी इथं तोडलाय, म्हणजे 200ला काय केलं, प्राइसने तोडलं, प्राइस वर घेऊन गेले. इथं कितीला गेले समजून चला, ही लेवल आहे तुमची 225, म्हणजे बाहेर लोकांनी 225ला घेऊन गेले. परंतु इथून सेलर लोकांनी अटॅक केला प्राइसवरती, प्राइस परत इथं 150ला आली. ही तुमची नेकलाईन आहे 150ची. पण लक्षात ठेवा, ज्या लोकांनी इथे सेल केलेल्या पोझिशन आहेत त्यांना ही खूप मोठी रॅली भेटते, ते इथे प्रॉफिट बुकिंगचा विचार करणार नेकलाईनवरती. मग त्यांना बाहेर पडू द्या. ती जर काही इथं बाहेर पडत असतील थोडेफार, आणि परत सेलर लोक इथून 200 वरनं जर का अटॅक करत असतील, तर हा तुमचा कोणता पॅटर्न होतोय? मग सांगा मला, हा कोणता पॅटर्न होतोय तुमचा? हा पॅटर्न मग कोणता होईल जर असा पॅटर्न बनतोय तर? याला कोणता पॅटर्न बोललं जातं? एक का नाही दादा, एक पण पॅटर्न आहे, तो पण बेरिशच आहे, परंतु स्ट्रॉंग 2 नंबरचा आहे. हा तिसरा पॅटर्न आहे. आता याच्यामध्ये मला सांगा, असा जर का पॅटर्न बनतोय, ही तुमची नेकलाईन असेल, याला कोणता पॅटर्न बोललं जातंय? आपण शिकणार आहे पुढे हा पॅटर्न आता लगेच. हेड अँड शोल्डर. येस, हा हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे तुमचा. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, जर का ज्या लोकांनी इथून सेल केलेल्या पोझिशन आहेत, ती लोक इथं बाहेर पडू द्या, त्यांना बाईंग करून बाहेर पडू द्या. नवीन सेलर लोक ज्यावेळेस इथं येतील, ही नेकलाईन जर का इथं ब्रेक करतील, मग इथे एंट्रीचा प्लॅन बनवा. आता एवढ्या लेवलपर्यंत तुम्हाला प्रो लेवलचं सांगतोय भावांनो, काय बनवू शकते पुढं. तुम्ही पॅटर्न पण ओळखू शकता अगोदरच. लक्षात ठेवा, जर का मार्केट या लेवलला जर का असा येत असेल, या लेवलपर्यंत आलंय, म्हणजे इथं अजून एक थोडासा टॉप बनवू शकतोय, हे तुम्ही अगोदर आयडेंटिफाय करू शकताय. इथं थोडासा टॉप होऊ शकतो, किंवा जर का इथून मार्केट, लक्षात ठेवा, इथून जर का हा डायरेक्ट रेजिस्टन्स ब्रेक करते, सपोर्ट ब्रेक करते, नेकलाईन ब्रेक करते, इथे एंट्री घेऊ नका, कारण इथून प्रॉफिट बुकिंग येणार आहे. कदाचित सेलरला ट्रॅप केलं जाऊ शकतंय. इथून प्रॉफिट बुकिंग येणार आहे, बाहेर लोक म्हणजे बाईंग करून बाहेर पडणार आहेत सेलर लोक, आणि परत सेलर लोक नवीन इथे ऍड येतील. मग इथं तरी एंट्री घ्या, किंवा मग इथे एंट्री. आता तुम्ही म्हणाल मग एंट्री इथं कशी घ्यायची? इथे एंट्री कशी घ्यायची? तुम्ही सांगता इथे एंट्री घ्या, कारण याला आपण काय बोलतो, सेल ऑन राईज, जी की मगाशी मी पॅटर्न तुम्हाला शिकवलाय. सेल ऑन राईज, इथे एंट्री, हे टार्गेट, हे करू शकता. जर तुम्हाला ब्रेकआउटच ट्रेडिंग करायची असेल, तर मग ह्या नेकलाईनच्या खाली करा. समजते का? सांगण्याचा उद्देश आहे तुम्ही अगोदर आयडेंटिफाय करू शकता की आता पॅटर्न कोणता बनणार आहे, हे पण तुम्ही अगोदर आयडेंटिफाय करू शकता. समजलं? हे एम पॅटर्न मध्ये हे एक सांगायचं राहून गेलं होतं माझ्याकडून. आता ट्रिपल टॉपचं पण सेम तसंच. ट्रिपल टॉप मध्ये पण शेवटचा टॉप जर का खूप मोठा असेल, तर शक्यतो ट्रेड अवॉइड करायचा, म्हणजे त्याला पुलबॅक म्हणजे प्रॉफिट बुकिंग होऊ द्यायची. जर का समजा हा टॉप असा आहे, हा पहिला टॉप बरोबर आहे, दुसरा टॉप बरोबर आहे, हे दोन्ही टॉप बरोबर आहे, पण तिसरा टॉप जर का असा बनतोय, तर लक्षात ठेवा, ज्या लोकांनी इथे सेल केलेत का पोझिशन, त्या लोकांना इथे येईपर्यंत चांगला प्रॉफिट होतोय. मग त्यांना बाहेर पडू द्या आणि मग एंट्री घ्या. त्यांना बाहेर पडू द्या पहिलं.
नवीन सेलर येतील मग एंट्रीचा प्लॅन करा. सेम त्याच्यामध्ये पण तसं. याच्यामध्ये आता समजा पहिला टॉप खूपच मोठा झाला, दुसरा टॉप छोटा झाला, तिसरा टॉप पण मोठा झाला, तरी पण सेम या शेवटचं फक्त बघायचं. शेवटचा टॉप जर का मोठा असेल म्हणजे यांनी प्रॉफिट बुकिंग केलेली नाही अजून, या लोकांना बाहेर पडू द्या, मग एंट्री घ्या. आणि जर का असा पॅटर्न बनतोय, पहिला टॉप मोठा आहे, दुसरा टॉप याच्यापेक्षा मोठा आहे, याच्यापेक्षा मोठा आहे, आणि तिसरा टॉप याच्यापेक्षा छोटा आहे, तर हा कोणता? सेम हेड अँड शोल्डर पॅटर्न होणार तुमचा. हेड अँड शोल्डर पॅटर्न होणार. हा पण सेम आपण हेड अँड शोल्डर सारखा ट्रेड करू शकतो. अजून याच्यामध्ये कंडिशन काय बनू शकते? पहिला टॉप छोटा, सॉरी पहिला टॉप मोठा होऊ शकतो. एक सेकंड. आता याच्यामध्ये बघा, पहिला टॉप मोठा झाला, ह्याला पण थोडंसं छोटं करतो मी म्हणजे तुम्हाला डायग्राम दाखवायला सोपे जाईल माझे. हे बघा, पहिला टॉप खूपच मोठा, दुसरा टॉप थोडासा छोटा त्याच्यापेक्षा, आणि तिसरा टॉप त्याच्यापेक्षा थोडासा छोटा. ही तुमची नेक लाईन. आता मला सांगा, एक सेकंड थांबा. पहिला टॉप मोठा, दुसरा टॉप थोडासा त्यापेक्षा कमी, तिसरा टॉप दुसऱ्या टॉपपेक्षा थोडासा कमी. आता मला फक्त एक सांगा, हा पॅटर्न कोणता आहे? कोणाला सांगता येईल का? याच्यामध्ये एक गोष्ट फक्त मी ऍड करायची राहिली, ती गोष्ट मला कोण सांगू शकते? त्याला खरं प्राइस ऍक्शन कळते म्हणायचं. हा पॅटर्न तुमचा कोणता होऊ शकतो? आणि ह्याला आपण रिटेस्ट वरती अशी एंट्री घेतो. हा पॅटर्न कोणता आहे मला कोण सांगू शकेल? आणि हा पॅटर्न आपण शिकणार आहे पुढे. हा हेड अँड शोल्डर नाही, मी पहिला सांगतोय हा हेड अँड शोल्डर नाहीये, ट्रिपल टॉप पण नाहीये. त्याच्यामध्ये एक गोष्ट जर तुम्ही ऍड केली तर हा पण तुमचा एक बेरिश पॅटर्न बनतोय. मला कोण सांगू शकेल क्लिअरली? त्याला खरं चार्ट पॅटर्नचं जास्त नॉलेज आहे बोलायचं. डबल टॉप नंतर तिसरा टॉप बनवताना ट्रॅपिंग होऊ शकते. रायझिंग अँड फॉलिंग नाही, फॉलिंग वेज नाही, फॉलिंग वेज नाही नाही. गिरी सर तुमचं बरोबर, फक्त अपोजिट करा. डिसेंडिंग ट्रायंगल, येस. असेंडिंग तुम्ही बोलला, असेंडिंग ट्रायंगल हा बुलिश असतो, याला डिसेंडिंग ट्रायंगल बोलतात. हा जर का तुम्ही असा, जर का तुम्ही ट्रेंड लाईन अशी मार्क केली, एक सेकंड व्यवस्थित मार्क करतो मी. ही जर का तुम्ही ट्रेंड लाईन अशी मार्क केली, हा तुमचा ट्रायंगल पॅटर्न बनतो भावानो. ट्रायंगल जसं आपण असेंडिंग ट्रायंगल शिकलो का, हा डिसेंडिंग ट्रायंगल आहे, याला डिसेंडिंग ट्रायंगल बोललं जातं. कळलं? हा पण पॅटर्न बेरिश असतो. म्हणजे काय, याच्या मागचं तर लॉजिक सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा प्राइस 200 रुपयाला गेली, बाहेर लोकांनी 200 रुपयेपर्यंत प्राइसला नेलं, परंतु सेलर लोकांनी प्राइसला परत 150 रुपयाला आणलं, परंतु बाहेर लोक परत 200 रुपयेपर्यंत प्राइसला घेऊन जाऊ शकले नाहीत. सेलर लोकांनी इथूनच प्राइसला खाली दाबलं, परत बाहेर लोकांनी वर नेण्याचा प्रयत्न करा, परत बाहेर लोक या लेवलपर्यंत नेऊ, प्रिव्हियस हायपर्यंत प्राइसला घेऊन जाऊ शकले नाहीत. इथूनच सेलर लोकांनी अटॅक केला आणि याचा ब्रेकडाऊन दिला. याला बोललं जातं डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. हा पण एक बेरिश पॅटर्न आहे, तो आपण उद्या परवा शिकणार आहे. ओके, समजलं का? आता आपण पहिलं डबल ट्रिपल टॉपचं बघून घेऊ. प्रत्येक वेळी समजलं, याच्या पण व्हेरिएशन समजलं तुम्हाला, ट्रिपल टॉपचे व्हेरिएशन कसे असतात. प्रत्येक वेळी सेलर ऍक्टिव्हेट होतात. तिसरा टॉप झाल्यानंतर प्राइस काय होते, जोरात खाली पडते. 3 टॉप बनू शकतात. जर का चौथा टॉप बनतोय तर लक्षात ठेवायचं, तो एक चॅनल पॅटर्न आहे, चॅनल पॅटर्न बनतो मग तो. ट्रिपल टॉप मध्ये पण सेम स्ट्रॉंग रेजिस्टन्स एरिया असतो. बायर्स 3दा फेल होतात, म्हणजे बायर प्राइसला वर घेऊन जाण्यापासून काय होतात, फेल होतात. बायर वारंवार इथे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु इथून सेलर लोक प्राइसला परत खाली दाबतात. म्हणजे सेलर लोक तिथं बसलेले आहेत, तिथं प्राइसला सहजासहजी वर जाऊ देणार नाहीत प्राइसला. ओके, आणि ब्रेकडाऊन नंतर मोठा फॉल तुम्हाला इथं असा बघायला भेटतो. याच्यामध्ये बघा टार्गेट कसं दाखवलेलं आहे. जे शेवटचा टॉप आहे किंवा जे ट्रिपल टॉपचं जेवढं अंतर डिस्टन्स आहे तेवढंच तुम्ही खाली टार्गेट घेऊ शकता. ते टार्गेट तुम्हाला मी शिकवलंय की नेकलाईन पासून टॉपचं अंतर एवढंच तुम्ही खाली टार्गेट घेऊ शकता, जे की इथं दाखवलंय बघा. हे बघा, हे एवढं डिस्टन्स आहे, तेवढंच खाली टार्गेट तुम्हाला भेटले. ओके, समजतंय? काय अडचण आहे याच्यामध्ये? नाही, ठीक आहे. पुढे नेक्स्ट चला. एक सेकंड द्या फक्त मला. येस, अलर्ट आलाय. थांबा, आपल्याला अलर्ट आलाय म्हणजे मग अशा लेवलला आपलं मार्केट कदाचित आले वाटतंय. एक सेकंड द्या मला मेसेज. येस, बघा अलर्ट आलता मला, कारण अलर्ट आत्ता मेसेज आलता, मग अशीच मेसेज आलता, आपण बघितला होता. काय बोललो तिथं, होणार का नाही ट्रॅप? तुम्ही काय सांगितलं होतं मी?
हे तुम्हाला जर का ओळखता आलं ना मार्केटमध्ये, तुम्ही लय शिकला भाऊ. कोणी अगोदर गोष्टी सांगितल्या तर मला सांगा, तुम्ही व्हिडिओ अगोदर जाऊन बघू शकता मी काय बोललो. तर इथे जर का डायरेक्ट ब्रेकआउट करते तर तुम्ही बाईंग साईडला जाऊ नका. मार्केटला जर का अजून वर जायचं असेल तर मार्केटने इथं पुलबॅक द्यायला हवा, मगच मार्केटनं वर जायला हवं. सिंपल गोष्ट आहे, सिंपल लॉजिक आहे, जास्त लॉजिक नाही. कारण प्रॉफिट बुकिंग होणं अपेक्षित आहे मार्केटमध्ये. लक्षात ठेवा. मला सांगा, तुम्ही इथे एंट्री केली आहे, तुम्हाला इथे दिसतंय कालचा डे आहे, प्रिव्हियस नाही 2 दिवसाचा मागचा डे आहे, तर तुम्हाला इथे दिसतंय ना प्रॉफिट बुकिंग होणार आहे. तुम्हाला दिसते हा एक रेजिस्टन्स आहे, मी इथं बाहेर पडलं पाहिजे. सेम इथं फेक ब्रेकआउट दाखवला तुम्हाला. आणि ब्रेकआउट ट्रेडर, त्याच्यामुळे सांगतो तुम्ही ब्रेकआउट ट्रेडिंग बंद करा. हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. तुम्हाला फक्त थोडंसं डोकं वापरायचं की मार्केटमध्ये एवढी मोठी बाईंग आले तर मी इथं एंट्री करतोय, ही माझी एंट्री बरोबर आहे का? इथं सपोर्ट आहे का? हा सपोर्ट आहे का तुमचा? हा रेजिस्टन्स आहे भावांनो, हा सपोर्ट नाहीये. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या ठिकाणी मी बाय करतोय ना तिथं मला सपोर्ट पाहिजे, आणि ज्या ठिकाणी मी सेल साईडची पोझिशन घेतोय किंवा पी करतोय तिथं फक्त मला रेजिस्टन्स भेटतोय का बघायचं, तरच एंट्री घ्यायची, तर नाहीतर एंट्री घ्यायची नाही. प्रिडिक्शन सुपर आहे. येस होणार दादा, काय अडचण नाही याच्यामध्ये, सोप्या. अहो मार्केटमध्ये ट्रॅपिंग कसं चालतं, ह्यातच ट्रॅपिंग चालतंय. आपण ट्रॅपिंग म्हणतो, ट्रॅपिंग होत नाही, आपण ट्रॅपमध्ये फसतोय. तुम्हाला काय सांगितलं, हा जो रेजिस्टन्स असतो ना, याला तुम्ही एक लक्ष्मण रेषा धरून चालू नका. कारण का माहिती आहे का, थोडीशी प्राइस इथून वर जाऊ शकते. आपण काय म्हणतो, इथं ब्रेकआउट झाला, तो ब्रेकआउट नसतो. हा ब्रेकआउट नसतो, लक्षात ठेवा. जर मार्केटला ओरिजिनल ब्रेकआउट द्यायचं असेल ना, इथे जर का ओरिजिनल ब्रेकआउट द्यायचं असेल तर मार्केटला इथं पुलबॅक द्यावा लागेल, मग ट्रेंड कंटिन्यू करावा लागेल. इथे प्रॉफिट बुकिंग होणं अपेक्षित आहे. आणि झाली का नाही प्रॉफिट बुकिंग? काय बोललो तुम्ही तुम्हाला? सिंपल गोष्ट आहे, जास्त डोकं लावायचं नाही याच्यामध्ये, जास्त नाहीच डोकं, काहीच डोकं नाही याच्यामध्ये. हा माझी पोझिशन एक्झिट झाली. येस, पोझिशन एक्झिट केली नाही, कारण तिथं मी हे लावलं होतं ना, तिथं बरोबर माझं. कारण लक्षात ठेवा, ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे प्रीमियम बरोबर त्या लेवललाच येतो परत. ऑप्शन सेलिंगमध्ये टाइम डेके हे असलं प्रकार ऑप्शन सेलरच्या बाजूने असतो, बाहेरच्या बाजूने नसतो, तो बाहेरच्या अपोजिट डायरेक्शनला असतो टाइम डेके. काय सांगा याच्यामध्ये, काय गोष्ट होती का लॉजिक? आणि हे सांगतो, हे बी मी सांगू शकतो आता पुलबॅक कुठपर्यंत येऊ शकतोय, हे पण गोष्ट मी सांगू शकतो. पण त्या गोष्टी तुम्हाला मी पुढे ॲडव्हान्समध्ये शिकवणार आहे. कारण ती जर का गोष्ट अगोदर सांगायला लागलो तर मग तुम्ही क्लासेस करणार नाही इथून पुढचा. पुलबॅक कुठपर्यंत येऊ शकतो आणि फ्रेश बायर कुठं बसू शकतात हे बी मी सांगू शकतो, आत्ता सांगू शकतो. जर का मार्केटला इथून ट्रेंड कंटिन्यू करायचं असेल ना तर पुलबॅक कुठपर्यंत येऊ शकतो हे पण गोष्ट मी सांगू शकतो. आणि याच्या आधी पण सांगितलेले आहेत पुलबॅक कुठपर्यंत येऊ शकतो. झालं का बाजार इथं नवीन फ्रेश बाहेरवाल्यांचा? नका सांगू, हे सांगणारच नाही मी त्या गोष्टी. कारण ज्याला शिकायचं असेल तर शिकल, ज्याला नसेल शिकायचं तो जाईल निघून. मला काय तुम्ही जास्त ही केलं म्हणून मला काय हे करणार? कारण फ्रीमध्ये तेवढी एक गोष्ट आहे की फ्रीमध्ये लोकांना ना त्या गोष्टीचं नॉलेज नसते. हेच जर तुमच्याकडनं पैसे घेऊन शिकवलं असतं ना मी, तर तुम्ही रात्रंदिवस मला मेसेज केले असते, सर कधी क्लास घेणार आहे, कधी क्लास घेणार आहे. का तर पैसे दिलेले असतात ना. फ्रीमध्ये म्हणलं की जाऊ द्या, काय नाही, हळूहळू होईल, असं असते ते. असू द्या, शिका माझ्याकडनं, कुणाकडनं बी शिका. मी काय म्हणत नाही माझ्याकडे शिका तुम्ही फ्रीमध्ये. ओके, चला पुढं. हे बघा, आता तिसरा पॅटर्न कोणता? हिडन. आपण 2 पॅटर्न शिकलो, एक म्हणजे कोणता एम पॅटर्न किंवा याला डबल टॉप बोला. दुसरा पॅटर्न आपण कुठला शिकलो? ट्रिपल टॉप, सेम एम पॅटर्नचा तिसरा टॉप. ओके, आणि आता तिसरा एक पॅटर्न आहे हेड अँड शोल्डर. नका सांगू सर नका सांगू सर, नाहीतर आता ऑनलाईन आहेत ते पण जातील. हा, ते पण जातील, तेवढं पण होऊ शकतं. चला, हेड अँड शोल्डर. हेड अँड शोल्डर बघा, याच्यामध्ये काय असते? हेड अँड शोल्डर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आपण इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर शिकलो होतं बघा. असा सेम हा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बुलिश साईडला बघितलं जातं. आणि हा इन्व्हर्टेड म्हणजे काय? उलटा. आणि हेड अँड शोल्डर काय म्हणजे सरळ, जसं की इथं बनलाय बघा. हा हेड अँड शोल्डर इन्व्हर्टेडच्या अपोजिट. इन्व्हर्टेड असतो तर बुलिश साईडला बघितला जातो, हा बेरिश साईडला बघितला जातो. ओके, समजलं? बघा, आता फक्त मला एकदा बघू द्या की त्याच्यामध्ये खरंच सेलर आहेत की बाहेर आहेत. प्रॉफिट बुकिंग आहे, नाही प्रॉफिट बुकिंग आहे. ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो, ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो. जास्त सेलिंग नाही होऊ शकत, थोडीशी नंतर मग परत. आता किती वाढले? जवळपास 12:30. ग्लोबल मार्केट कदाचित निगेटिव्ह असू शकतं. 1 मिनिट बघूया आपण. मनी कंट्रोलला बघावं लागेल.
ग्लोबल मार्केट कदाचित थोडंसं निगेटिव्ह असेल ना, त्याच्यामुळं थोडासा फॉल आलेला किंवा प्रॉफिट बुकिंग असू शकते. बघू द्या आपल्याला ग्लोबल मार्केट काय. एक सेकंद द्या फक्त, चालूच राहू द्या हे. त्याच्यामध्ये ग्लोबल मार्केट बघू द्या फक्त मला एकदा. 12:30ला चालू होते ना ग्लोबल मार्केट. युरोपियन मार्केट कुठे गेलं ग्लोबल मार्केट? मनी कंट्रोलच्या एवढ्या नुसत्या यांच्या हेच बघायच्यात. येस, म्हणलं का नाही युरोपियन मार्केट थोडंसं बेरिश असणार आहे, त्याच्यामुळेच तो फॉल आलेला आहे कदाचित. येस, बेरिश आहे हे बघा, लास्टली थोडंसं बेरिश आहे मार्केट दिसतंय, त्याच्यामुळे आपल्या मार्केटमध्ये सेलिंग आलेली थोडीशी. ओके, म्हणजे ह्या गोष्टी पण तुम्हाला बघाव्या लागतात. तुम्हाला सांगतो काय, तुम्हाला फक्त त्या एकाच गोष्टीवरती न्यूजवरती डिपेंड नाही. कारण बाजार हे कसं असते माहिती आहे का, बाजार ह्या तुम्हाला काय सांगितलं 12:30पर्यंत सकाळचा व्ह्यू, 12:30 नंतर मग ह्याचा व्ह्यू. ओके, नाही मध्ये मध्ये बायर आहेत, जास्त पुलबॅक नाही येणार, म्हणजे ट्रेंड कंटिन्यू होणार आहे, परंतु लगेच नाही होणार. अजून थोडं मार्केट डाऊन साईडला येऊ शकते, लगेच नाही बाहेर येणार. अजून प्रॉफिट बुकिंग प्रॉपर झालेलं नाही आहे. खाली सपोर्ट आहे का बघा फक्त, सपोर्ट कुठे आहे प्राईजला प्रॉपर येत आहे, या लेवलच्या आसपास तुम्ही विचार करू शकता. कारण फक्त एकच विचार करायचा, मी जिथं बाय करतोय तिथं सपोर्ट आहे का, मी जिथं सेल करतोय तिथं रेजिस्टन्स आहे का, एवढाच विचार करायचा, जास्त नाही लावायचा विचार. ओके, समजलं? इथपर्यंत समजलं? चला, कारण लय गोष्टी सांगत बसलो तुम्ही, भरपूर गोष्टी होतात. कारण हे बघा आता तर 20वरच लोक आली, मग 30 तर होते, आता तर लाईव्हला फक्त 20च लोक आहे. चला शिका, घ्या लोकांकडनं भीक मागूनच शिका तुम्ही आयुष्यभर. टिप्स आयुष्यभर तुम्ही टिप्सच घेत बसणार आहे. समजलं? हेड अँड शोल्डर. लेफ्ट शोल्डर काय असतो, एक हेड असतं. लेफ्ट शोल्डर म्हणजे प्राइस राईट साईडची असते, लेफ्ट साईडचा एक शोल्डर असतो, मध्ये हेड असते, आणि राईट साईडचा एक शोल्डर असते. याला बोलत हेड म्हणजे टॉप असतो, हा तुमचा टॉप असतो. जसं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं की प्रॉफिट बुकिंग जर का असा पॅटर्न बनतो, हा तुमचा एवढाच एम पॅटर्न झाला, बरोबर. आणि जर का इथं प्रॉफिट बुकिंग, ज्या लोकांनी इथं सेल केलेलं असतात ती लोक इथं प्रॉफिट बुकिंग बाहेर पडतात एवढ्यामध्ये, आणि नवीन सेलर परत इथून मार्केटमध्ये येतात, म्हणून हा तिसरा टॉप बनतो. याला बोललं जातं हेड अँड शोल्डर पॅटर्न. ओके, हा हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे. त्याच्यानंतर राईट साईडचा शोल्डर लो असतो, म्हणजे ज्या लोकांनी इथं सेल केलेल्या पोझिशन असतात ती लोक प्रॉफिट बुकिंग करतात, बाहेर पडतात, नवीन सेलर ऍक्टिव्ह होतात, परत मार्केटला खाली घेऊन जातात, नेकलाईन ब्रेक होते आणि बेरिश ट्रेंड सुरू होतो. ओके, पुढं हेड अँड शोल्डरमध्ये बघा, सेम हेड अँड शोल्डरमध्ये काय होते, अप ट्रेंड नंतर तयार होतो, म्हणजे मार्केटमध्ये अगोदर बाईंग आलेली असते आणि असा हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार होतो. त्याच्यानंतर 3 वेळा मार्केट काय होतं, हेड अँड शोल्डरमध्ये थांबतं, म्हणजे 3 टॉप छोटे छोटे बनतात. नेकलाईन महत्त्वाचे असते, ब्रेकडाऊन झाल्यानंतर मार्केट काय करतं, डाऊनफॉल करतं. सगळ्याचे टार्गेट एसएल पुढे लावलेले आहेत, लक्षात ठेवा. फक्त आता तुम्हाला फक्त पॅटर्न बघून घ्या की कशा असतात. एंट्री एक्झिट एसएल पुढे आहेत सगळे. आता याच्यामध्ये बघा, तिन्हीमध्ये सेम एंट्री केल्या जातात. एंट्री रूल सेम आहे, टार्गेट सेम आहे, एसएल सेम आहे तिन्हीमध्ये. पण बघा एंट्री बघा आता कशी केली जाते, एम पॅटर्न मध्ये, परत तुमचा हेड अँड शोल्डर असू द्या किंवा तुमचा ट्रिपल टॉप असू द्या. ओके, तिसऱ्या टॉपवर एंट्री घेऊ शकतो का, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की इथं एंट्री घेऊ शकतो का. एक सेकंड, कुठे गेला हेड अँड शोल्डर पॅटर्न, हा पॅटर्न इथं म्हणताय का तुम्ही, तिसऱ्या टॉपवरती या टॉपला म्हणताय का, असा पण पॅटर्न होऊ शकतो, ट्रेंड कंटिन्यू पण होऊ शकतो ना, कारण हा सपोर्ट आहे. इथून रिव्हर्स पण फिरू शकतो ना मार्केट. म्हणजे कसं आहे हे बघा, इथून अप ट्रेंड आले मार्केटमध्ये, कदाचित ही प्रॉफिट बुकिंग आणि ट्रेंड कंटिन्यू असा पण होऊ शकतो. साऊंड ब्रेक होतोय, समजलं का. म्हणजे असं पण पॅटर्न बनवू शकतो ना मार्केटमध्ये, ही पण गोष्ट आहे. कारण मार्केट प्रेडिक्शनचा खेळ आहे सगळा. हे बघा, इथून वर आलं मार्केट, प्रॉफिट बुकिंग, परत बाईंग झाली, परत प्रॉफिट बुकिंग, परत इथून येऊन सपोर्ट घेऊन प्राइस अजून वर जाऊ शकते. ओके, अशी पण गोष्ट होऊ शकते. ठीक आहे, आता एंट्री बघा, एंट्रीमध्ये बघा, पहिली काय, रनिंग कॅन्डल. म्हणजे कोणती कॅन्डल, रनिंग कॅन्डल म्हणजे कोणती कॅन्डल असते,
ज्या कॅन्डलनं ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन दाखवलाय डाऊन साईडला, ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन डाऊन साईडला दिलेला आहे, तर प्राइस काय करते, सपोर्ट किंवा नेकलाईन, ही सपोर्ट असते ना, याला आपण नेकलाईन पण बोलतो, सपोर्ट पण बोलतो प्राइस, कारण इथून वारंवार टेस्ट होते, याला सपोर्ट पण बोललं जातं. ओके, तर एंट्री घ्या. रनिंग कॅन्डलला एंट्री कोण घेतं, सगळ्यात रिस्की ट्रेडर घेतो, रिस्की ट्रेडर घेतो सगळ्यात. दुसरा ट्रेडर काय करतो, कॅन्डल क्लोजिंगची वाट बघतो. तो काय करतो, इथं समजा एखादी बेरिश कॅन्डल अशी बनते ब्रेकडाऊनची अशी, तर ही कॅन्डल ती क्लोज व्हायची वाट बघणार. कॅन्डल क्लोजिंग झाली, नेक्स्ट कॅन्डलला एंट्री, आणि याच कॅन्डलच्या ह्याच्यावर एसएल ठेवणार. ओके, याला बोललं जातं कॅन्डल क्लोजिंग नंतर एंट्री. तिसरा जो असतो तो सगळ्यात सेफ एंट्री, म्हणजे याला बोललं जातं प्रॉपर रिटेस्ट होणं, किंवा कधी कधी काय होतं माहिती आहे मार्केटमध्ये, तुम्हाला माहिती आहे थोडासा कधी कधी असा फेक ब्रेकआउट दाखवला जातो, प्राइस इथून परत वर रिवर्स फिरले जाते. मग काही जण काय करतात, रिटेस्टची वाट बघतात, प्राइस जेव्हा अशी करेल, सेम एम पॅटर्नला पण ते, ट्रिपल टॉपला पण तेच, आणि हेड अँड शोल्डरला पण तेच, इथून प्राइस खाली गेली, इथं जर का प्राइस, आता हा सपोर्ट होता बरोबर आहे, सपोर्ट इथं ब्रेक झाला, तोच काय बनणार, परत रेजिस्टन्स बनणार, आणि इथं एंट्री घेण्याचा प्रयत्न करणार ते लोक. इथं जर का त्यांना एखादा बेरिश कॅन्डल पॅटर्न काय बघायला भेटला, जसं की इथं बघा इन्व्हर्टेड हॅमर बनलाय, इथं इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल मी तुम्हाला शिकवले, त्याचा हाय लो मार्क करायचा, लो ब्रेक झाला, एंट्री हायच्या वरती येसेल. इथे लक्षामध्ये अशा पद्धतीने पण इथे तुम्ही काम करू शकता. आता एसएल कसा ठेवायचं ते पुढे पण आहे, समजलं. 3 प्रकारचे एंट्री आहेत, एक म्हणजे रनिंग कॅन्डल, दुसरा म्हणजे कॅन्डल क्लोजिंग, तिसरा म्हणजे रिटेस्टला. सगळ्यात सेफ एंट्री पाहिजे असेल तर इथे याच्यामध्ये करायची, सगळ्यात सेफ. स्विंगसाठी सांगतो, स्विंग स्टॉकसाठी. आणि कधी कधी काय सांगतो, इथून जर का लो हा ब्रेक झाला ना, तर कधी कधी मार्केट इथे रिटेस्टला येतच नाही, डायरेक्ट खाली जातं असं, किंवा तो स्टॉक खाली जातो. रिटेस्टला कधी कधी येत नाही, आपण रिटेस्टची वाट बघत बसतो, कधी कधी ते डायरेक्ट, मग त्यावेळेस सोडून द्या त्याला, रनिंग याच्यामध्ये बसू नका तुम्ही. समजलं. तिसरा स्टॉप लॉस बघा, प्राइस कुठपर्यंत आली बघू ते जरा, नाही साईड वे होऊन जाईल आता थोड्या वेळ. ओके, स्टॉप लॉस बघा आता याच्यामध्ये, स्टॉप लॉस नेकलाईन, जी नेकलाईन आहे तुमची, ही नेकलाईन आहे तुमची, या नेकलाईनच्या ब्रेकआउट जशी कॅन्डल होणार, त्या कॅन्डलच्या वर स्टॉप लॉस तुम्ही ठेवा. जी कॅन्डल नेकलाईनला ब्रेक करते त्या कॅन्डलच्या वर तुम्ही, ज्या कॅन्डलमध्ये तुम्ही एंट्री, नेक्स्ट कॅन्डलला एंट्री घेणार, त्याच्या अगोदरच्या कॅन्डलच्या वर तुम्ही एसएल ठेवू शकता. दुसरा एसएल तुम्ही ठेवू शकताय, कोणता एसएल, जर का ती कॅन्डलच खूप छोटी आहे, इथं ब्रेकआउट झाला तुमची, परंतु कॅन्डलच खूप छोटी असेल ही कॅन्डल, तर त्या कॅन्डलच्या अगोदरची एखादी सेलिंगची कॅन्डल असेल ना, त्याच्यावर एसएल ठेवा. इथे लक्षामध्ये तो एक ठेवू शकता तुम्ही, किंवा सगळ्यात सेफ जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मग एसएल इथं ठेवावं लागेल, या स्विंगच्या वरती. प्राइसने इथून एक स्विंग दिलाय बघा, हा बघा दिसतोय, हा एक स्विंग दिला इथं, आणि इथून प्राइस खाली गेली बरोबर. बघा आता इथे प्रॉफिट बुकिंग झाली, या लेवलला प्राइस ज्यावेळेस आली, एक सेकंड मी कलर चेंज करतो, ज्यावेळेस प्राइस या लेवलला आली, इथं ब्लॅकच कलर ठेवावा लागेल, ज्यावेळेस प्राइस या लेवलला आली, इथं इथं बघा, हा जो तिसरी सेलिंग आली, इथं प्रॉफिट बुकिंग झाली बघा थोडीशी, आणि परत ट्रेंड कंटिन्यू करा. इथं जर का तुम्ही एंट्री घेतली तर एसएल तुमचा इथं सगळ्यात सेफ आहे. आणि प्राइस बघा, काही लोकांना वाटलं की इथं मला एंट्री रिटेस्टला नाही भेटले, परत प्राइस बघा इथून रिटेस्टला आली बघा इथं, त्यावेळेस परत एंट्री, सेम एंट्री, परत टार्गेट. याला आपण बाय अँड डिप बोलू, सॉरी सेल अँड राईज बोललं जातं. तुम्हाला सेल अँड राईज मी शिकवलं बघा, प्राइस सेल झाली, राईज झाली, इथं एंट्री, इथपर्यंत टार्गेट. सिंपल गोष्ट, काय लॉजिक याच्या मागे. ही पण एक सेटअप आहे, किंवा चार्ट पॅटर्न म्हणलं तर चार्ट पॅटर्न असे. इथं पण बघा, आता ह्या इथं आले म्हणून दाखवतोय तुम्हाला, इथं पण बघा झालाय काय विषय बघा, हा सपोर्ट होता तुमचा, प्राइसने इथं सपोर्ट ब्रेक केला. बऱ्याच लोकांना काय वाटलं, आपण सेल साईडला ब्रेकडाऊन झाला, आपण सेल साईडला एंट्री घेऊ, सेल साईडला एंट्री घेतल्या, इथून परत सेलला ट्रॅप केलं, बायर लोकांना इन्व्हिटेशन दिलं, बायरला काय सांगितलं की सेलरला ट्रॅप केलं, आम्ही आता मार्केटला वर घेऊन जातोय, परत मार्केटला ट्रेंडच कंटिन्यू करायचा होता. दिसते का हे असं, हे पॅटर्न आहेत मार्केटमध्ये. तुम्हाला शिकवले जे जाते ते वेगळं आहे, आणि मार्केट वेगळं असते. ह्या गोष्टी तुम्ही हुडका, आणि हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. इथं याच आपल्या चॅनलवर तुम्हाला या गोष्टी बघायला भेटतील, ते पण फ्रीमध्ये. समजा ट्रॅपिंग कशी होते कळलं का. इथं आधी सपोर्ट ब्रेकडाऊन दाखवला जातो, सपोर्ट ब्रेक झाला, इथं पुट साईडला तुम्ही एंट्री घेता, सेम आता जसं झालंय तसं. आता काय झालंय, रेजिस्टन्स ब्रेक झाल्यासारखं दाखवलंय मार्केटनं. काय झालं इथं, इथं बघा काय झाले, रेजिस्टन्स ब्रेक झाल्यासारखं. काय सांगितलं तुम्हाला, अजून मार्केट खाली येणार आहे. सिंपल गोष्ट आहे, त्याला सपोर्टच नाही ना इथं कुठं, इथं तो थांबणारच नाही. इथं काय दाखवलंय तुम्हाला, रेजिस्टन्स ब्रेक झाल्यासारखं दाखवलंय प्राइसला, रेजिस्टन्स ब्रेक झाला,
सेम आता इथं सेलरला इन्व्हिटेशन दिले मार्केटने आणि परत मार्केटवर जाणार आहे, जाऊ शकतं जर का मार्केटला ट्रेंड कंटिन्यू करायचा असेल तर. समजते का? सिंपल लॉजिक आहे, तुम्हाला सांगतो. ह्या गोष्टी शिकण्यासाठी भावानो लय वेळ दिलेला आहे. आता ते कसं आहे तुम्हाला फ्रीमध्ये नको आहे. ओके, स्टॉप लॉस समजले तुम्हाला. 3 पद्धती स्टॉप लॉसच्या तीन पद्धती समजल्या. त्याच्यानंतर पुढची स्लाइड कुठे गेली? एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेट. आता टार्गेट एरिया बघा, टार्गेट पण सेम. आपण जे पहिले टार्गेट शिकलो ते टार्गेट. पहिलं टार्गेट तुम्ही काय घेऊ शकता? पहिलं टार्गेट आहे तुमचं 1:2. जेवढी तुमची रिस्क आहे, तुम्ही समजा 1000चा SL ठेवलाय तर 2000चं टार्गेट, याला बोललं जातं 1:2. जर का तुमचं 1:3 असेल तर तुम्हाला, जर तुमचा SL 1000चा असेल तर तुम्हाला 3000चं टार्गेट घ्यावं लागेल. याला बोललं जातं रिस्क टू रिवॉर्ड रेशो. म्हणजे जेवढी रिस्क आहे त्या पटीत मला रिवॉर्ड किती भेटणार आहे, त्याला बोललं जातं रिस्क टू रिवॉर्ड. ओके, जर हे झालं पहिलं टार्गेट. दुसरं टार्गेट तुम्ही काय घेऊ शकता? पुढचा स्ट्रॉंग सपोर्ट. म्हणजे जर का प्राइस इथून खाली पडते तर मला खाली येणारा कोणता सपोर्ट आहे तो सपोर्ट एक मी टार्गेट घेऊ शकतो, ते एक तुम्ही करू शकता. तिसरं रेजिस्टन्स ते नेकलाईन. रेजिस्टन्स म्हणजे कोणता? ही रेजिस्टन्स तुमचा हा रेजिस्टन्स आहे, प्राइस इथून रिजेक्ट होते. नेकलाईन म्हणजे ही तुमची नेकलाईन जी की ग्रीन कलरमध्ये आहे. हे जे डिस्टन्स आहे एवढं डिस्टन्स तुम्ही खाली ठेवू शकता. हे जे डिस्टन्स आहे, जो टॉप मोठा असेल त्या स्टॉपचं अंतर खाली ठेवायचं, तेवढंच अंतर. आता समजा हा एवढा, तर एवढंच टार्गेट मी खाली ठेवू शकतो. तुम्हाला तेही टार्गेट इथं बघायला भेटले. हे झालं तिसरं टार्गेट. पहिलं टार्गेट समजलं, दुसरं टार्गेट, तिसरं टार्गेट. आता चौथं टार्गेट तुम्ही काय घेऊ शकता? ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर करू शकता. ट्रेलिंग SL म्हणजे काय? ज्या वेळेस प्राइस जशी जशी हळूहळू खाली जाईल तसं जसं मी आता मागाशी तुम्हाला दाखवलं की स्टॉप लॉस कसा ट्रेल करायचा असतो, तसा स्टॉप लॉस तुम्हाला ट्रेल करावा लागतो. आता जे लाईव्ह होते त्यांना समजलं असेल. आता नंतर 50 लोक आले. आता जे झाले ते झाल्या गोष्टी तुम्हाला बघायच्या, पाठीमागे रिव्हेंज करून बघा. स्टॉप लॉस तुम्हाला तसा ट्रेल करावा लागेल. म्हणजे जशी जशी प्राइस खाली शिफ्ट होणार तसा स्टॉप लॉस तुम्हाला खाली शिफ्ट करावा लागेल. ओके, आता बऱ्याच लोकांची स्टॉप लॉस हिट झाल्यामुळे लोक इकडे आले बरं का. चांगली गोष्ट आहे. सांगितलं होतं कॉल साईडला जाऊ नका. ही काय टेलिग्रामवरती पर्सनल मेसेज करा. बघा ते 4-5 मेसेज येऊन पडले तिथे, दिसतात का? स्टॉप लॉस हंट झाले असतील सांगून सुद्धा. मार्केट बघा गुरुजी, सांगितलंय दादा. नाही अजून सपोर्ट नाही. सपोर्ट इथंच आहे का? हा घेतला सपोर्ट बहुतेक प्राइस. हा सपोर्ट घेतला मे बी कदाचित. हा इथला सपोर्ट घेतला, हा सपोर्ट घेतला प्राइसने कदाचित. हा घेतलाय कदाचित, इथला सपोर्ट घेतला प्राइसने या हायचा. ओके, नाही अजून पुल बॅक पाहिजे मला. इथं नाही मी एंट्री घेणार, कारण इथं टार्गेट मला लई छोटं भेटणार. एवढं टार्गेट मी नाही घेऊ शकत, मला टार्गेट मोठं लागते. अजून पुल बॅक पाहिजे याला पुल बॅक अजून पाहिजे तरच एंट्री जबरदस्त. कारण रिस्क टू रिवॉर्डच मॅनेज होत नाही ना इथं. इथं एंट्री केली तर एवढंच टार्गेट आणि एवढं रिस्क नाही. 1:2 पण इथं भेटत नाही तुम्हाला. रिस्क टू रिवॉर्ड मॅनेज मला मोठा इथं प्रॉफिट बुकिंग पाहिजे. कमीत कमी प्रॉफिट बुकिंग सांगतो तुम्हाला, इथून एवढी प्रॉफिट बुकिंग यायला पाहिजे आणि इथं कुठेतरी मी ट्रेड घेईल. तर हे टार्गेट मग माझं मोठं टार्गेट घ्यायचं मला. छोटं टार्गेटमध्ये मी चालत नाही. गेलं तर जाऊ द्या, सोडून द्या ट्रेडला. मी नाही घुसत अशा ट्रेडमध्ये. इथं रिस्क टू रिवॉर्डच मॅनेज होत नाही ना, आणि इथं घुसणार पण नाही. जो प्रो ट्रेडर नाही तो इथं घुसतच नाही. ओके, समजलं का? चला पुढं. हे बघा, समजलं तुम्हाला? तिन्ही टार्गेट, चारही पद्धती टार्गेट समजलं तुम्हाला? हे चारही टार्गेट आहे तुमचे. हे 4 टार्गेट तुम्हाला अशा पद्धतीने असतात मार्केटमध्ये. आता मी येस सर लाईव्ह मार्केट नका दाखवू, आपल्याला शिकण्याचा व्यत्यय होतं. येस, मला परत मेसेज करू नका दादानो हे एंट्रीसाठी आले तर हे किंवा मार्केट बघा. नाही, आता तुमचे तुम्ही बघा, कारण मी शिकवणार आहे. तुम्ही एंट्री घेतले तर स्टॉप लॉस तुम्हीच लावा आणि टार्गेट बी तुम्हीच लावा आता. ओके, हे बघा एक्झाम्पल बघा. इथं डायग्राम तुमचा, हा तुमचा आहे ट्रिपल टॉप. हा पहिला टॉप, हा दुसरा टॉप, हा तिसरा टॉप. इथं पण बघा सेम रिट्रेसमेंट झाली प्राइसमध्ये. बघा रिट्रेस झालाय प्राइस, दिसतो इथं. ही तुमची नेकलाईन आहे. ही तुमची नेकलाईन. इथं बघा प्राइस ज्या लोकांनी इथं सेल केली होती ती लोक इथे पण प्रॉफिट बुकिंग बाहेर पडले,
परत नवीन इथं पण प्रॉफिट बुकिंग, काही लोक बाहेर पडले, नवीन सेलिंग परत म्हणजे रिट्रेसमेंट झाली इथं प्राइस. इथं काय झाली, प्राइस रिटेस्ट झाली, नेकलाईनला रिटेस्ट झाली, परत ट्रेंड कंटिन्यू करायला लागली. दिसतंय हे बघा असे. हा एक पॅटर्न आहे तुमचा ट्रिपल टॉप. पुढं पण आहे, डबल टॉप वाले पण आहेत. पुढं नेक्स्ट, पुढं नेक्स्ट हे झालं. हे बघा हा जो आहे तुमचा, हा पण तुमचा एक तोच पॅटर्न आहे. डबल टॉप म्हणा किंवा ट्रिपल टॉप सेम. आता डबल टॉप तुम्ही याच्यामध्ये कसा म्हणू शकता बघा. जर तुम्ही हा पहिला टॉप जर का नाही पकडला तर हा तुमचा होतोय हेड अँड शोल्डर पॅटर्न. दिसतोय, हा हेड अँड शोल्डर पॅटर्न होतोय तुमचा. जर का पहिला टॉप तुम्ही, जर का एवढंच टॉप तुम्ही शेवटचे पकडले बघ, लेटेस्ट जर का पकडले, तर याला ट्रिपल टॉप बोला किंवा हेड अँड शोल्डर बोला, काही बोला. आता इथं बघा सेम प्राइस नाही, इथं तुम्हाला रिटेस्ट व्हायला एंट्रीला प्लॅनच दिला. कारण लक्षात ठेवा, अशी कॅन्डल का होते माहिती आहे का, ही मोठी कॅन्डल का होते माहिती आहे का, कारण का सांगतो, लॉजिक याचं काय असतो, इथं बाईंग केलेली असते बऱ्याच लोकांनी. इथं काही लोक बाईंग साईडला बसलेत, काही लोक इथं बाईंग साईडला बसलेत, काही लोक इथं बसलेले असतात. आता मला सांगा, यांचं व्ह्यू का असतो की मार्केट वर जाणार, इथं कुठं जर त्यांचं वर टार्गेट असेल तर मला सांगा यांचं एसएल कुठं लागलेले असतात, सगळ्यांची एसएल इथं खाली लागलेली असतात, सगळ्यांची एसएल इथं लागले नसतात. त्याच्यामुळे एसएल हंटिंग, ज्या लोकांनी इथं बाईंग साईडला बसले त्यांचे एसएल हिट आणि नवीन इथं सेल साईडच्या पोझिशन, त्याच्यामुळे एवढी मोठी कॅन्डल बनते आणि सगळ्यांचे स्टॉप लॉस हंट होतात ह्या कॉलवाल्यांचे किंवा तुम्ही बुलिशवाल्यांचे. त्याच्यामुळे एवढी मोठी कॅन्डल. आता तुम्हाला इथे एंट्री घ्यायला चान्स नाही भेटला, कारण तुम्ही म्हणणार कॅन्डल क्लोजिंग, तर मग मी इथे एंट्री करणार का, नाही करायची. एवढ्या मोठ्या कॅन्डलमध्ये एंट्री नाही करायची, कारण स्टॉप लॉस तुमचा एवढा होणार आहे, एवढा मोठा एसएल तुम्ही घेऊ शकत नाही. एवढं मोठं खाली तुम्हाला टार्गेट याच्या दुप्पट भेटणार आहे का, तर नाही भेटणार. येस, ही एसएल हंटिंग आहे. येस मॅडम, ही एसएल हंटिंग आहे. कोणाची, बुलिश लोकांची. ज्या लोकांनी इथे बाईंग करून गेले होते त्यांची एसएल इथे खाली लागणार. जसं आपण एसएल कुठं लावतो, आता मला जर का पुढचा प्लॅन बनवायचा किंवा मला बेरी साईडचा प्लॅन बनवायचा, मी जर का इथे एंट्री करणार, माझा एसएल कुठं लागणार इथं. जर का इथून मार्केट रिव्हर्स फिरलं तर ह्या सगळ्यांची एसएल हंट होणार ना. तसं या लोकांचं झालेलं. इथं एसएल लागलेले आहेत सगळ्यांची. इथं कोणाचं एसएल इथं असेल, कोणाचा थोडा खाली असेल, कोणाचा अजून थोडा खाली असू शकतो. प्रत्येकाची एसएल लागण्याची पद्धत वेगवेगळी आहे. ओके, म्हणजे ही जी आहे ना, ही एसएल हंटिंग आहे. बरं, तुम्हाला इथे एंट्री करायला नाही भेटली तर तुम्ही रिट्रेसला प्राइस येऊ द्या. इथं प्राइस आली. आता हा तुमचा काय, अगोदर काय होता, हा सपोर्ट होता. कधी, प्राइस इथून खाली ज्यावेळेस येत होती, हा तुमचा एक सपोर्ट होता. पण प्राइसने हा सपोर्ट ब्रेक केला. आता काय झाला, हा रेजिस्टन्स झाला तुमचा. इथं तुम्हाला काय करायचं, इथं बेरी साईडचा प्लॅन बनवायचा आणि आपला सेटअप म्हणजे आपल्या स्ट्रॅटेजीनुसार पण बसतोय. काय झालं, सेल झाला, राईज झाली प्राइस, परत इथून एंट्री टार्गेट. हे पण तुम्ही करू शकता. हे पण एक गोष्ट करू शकता ना तुम्ही. सेल, राईज प्राइस, परत सेल, ही एंट्री, हे सॉरी हे टार्गेट. म्हणजे काय, इथं बघा, आता तुम्हाला इथं काय बघायचं आहे, ज्यावेळेस प्राइस या लेवलला येईल, रिटेस्टला येईल, लगेच एंट्री नाही घ्यायची. काय करायचं, इथं बघायचं काय बेरिश कन्फर्मेशन मला भेटते का. इथं बघा, तुम्ही व्यवस्थित जर का बघितले तर इथं तुमची बेरिश इंगल्फिंग पॅटर्न बनलेला आहे. बेरिश कॅन्डल बनली तुमची, इथे एंट्री घ्या. लो ब्रेक झाला, इथे एंट्री, या कॅन्डलच्या हायच्या वर एसएल. सिंपल. आता तुमचा एसएल किती झाला, फक्त एवढाच एसएल झाला. अगोदर केवढा होता तुमचा, एवढा मोठा एसएल होता. एवढा मोठा एसएल नाही ठेवायची गरज, कारण टार्गेट तेवढं दुप्पट भेटणार नाही. आता एसएल तुमचा इथे झाला एवढा, आणि हे टार्गेट, लोचं टार्गेट, कमीत कमी हे टार्गेट घ्यायचं, सपोर्ट. इझी भेटणार तुम्हाला. होतंय का काम, होतंय का नाही. आणि आपण ज्या गोष्टी सांगतो त्याच गोष्टी तुम्हाला शिकवतो. वेगळं काय शिकवलंय का. सेल ऑन राईज पण तुम्ही इथे करू शकता. सेल झाली प्राइस, राईज म्हणजे काय, प्रॉफिट बुकिंग झाली. ही प्रॉफिट बुकिंग, ज्या लोकांना बाहेर पडायचं तुम्ही पडून गेले, परत नवीन सेलर इथं आले, परत प्राइसला खाली घेऊन गेले या लेवलपर्यंत. सिंपल लॉजिक. तुम्ही पॅटर्न वापरा, काही वापरा, प्राइजेशन वापरा, याच गोष्टींमध्ये होतं. तुम्हाला सांगेल ही थेरी काय आहे, कशा पद्धतीने याच्यामध्ये काम होतं. तुम्ही पुढचे प्रॉफिट सुद्धा काढू शकता. कुठपर्यंत मार्केट जाणार आहे, कुठपर्यंत हा स्टॉक जाणार आहे, जाऊ शकतो, कुठं सपोर्ट घेऊ शकतो, कुठं रेजिस्टन्स घेऊ शकतो, हे तुम्ही अगोदर ओळखू शकता. ती गोष्ट तुम्हाला मी शिकवेन त्यावेळेस. ओके, बघा इथं पण सेम. हा तुमचा एक नेकलाईन एरिया बघा. इथून काय झाली, बाईंग, परत सेलिंग, परत बाईंग, सेलिंग, अशा पद्धती. येते का लक्षात, म्हणजे अशा पद्धतीने काम. इथं बघा काय झालं, परत रिटेस्ट, परत ट्रेंड कंटिन्यू. इथपर्यंत प्राइस आली, इथून परत रिटेस्ट होऊन प्राइस कंटिन्यू करायला लागली. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की इथं पण तुम्ही एंट्रीचा प्लॅन करू शकले असते.
ओके, समजते का, काय अडचण आहे इथपर्यंत? सेम रिटेस्टला इथं पण बघा सेम काय झाली, कंडिशन बघा काय झाली. इथून प्राइस खाली आली, डिप मारला, प्राइस झाली, परत ट्रेंड कंटिन्यू. आता स्टॉप लॉस ट्रेलिंग बघा कसं केलं. स्टॉप लॉस ट्रेलिंग बघा. समजा तुम्ही इथे एंट्री केली या लेवलच्या आसपास, इथं कुठे इन्व्हर्टेड हॅमरवर इथे एंट्री केली, समजा तुम्ही ही इन्व्हर्टेड हॅमर इथे एंट्री झाली तुमची. रिटेस्ट दाखवता येत नाही म्हणजे नाही समजलं मॅडम काय? रिटेस्ट दाखवता येत नाही म्हणजे काय? इथं बघा, आता इथं तुम्ही एंट्री, हे तुमचं एस-एल बरोबर, इथे एस-एल जसं जसं मार्केट खाली जाणार हा इथून शिफ्ट परत इथे एस-एल ट्रेल करा. त्याला जशी जशी प्राइस खाली जाणार एस-एल हळूहळू, पहिला एस-एल समजा तुम्ही इथे एंट्री केली, अगोदर एस-एल तुमचा इथं होता, नंतर इथे एस-एल आणा, हळूहळू इथून काढा, इथं आणा, इथून परत काढा, परत प्राइस खाली गेली, परत इथं आणा, एस-एल ट्रेलिंग करा. ओके, एस-एलला ट्रेल करा. पुढं आता नेक्स्ट पुढचा चार्ट बघा, सेम इथं पण बघा, इथं पण रिटेस्ट झाला बघा प्राइस. हा तुमचा पहिला टॉप, हा सेकंड टॉप आणि हा थर्ड टॉप. प्रॉपर असे टॉप बनतील असं नाही, तुम्हाला फक्त आयडेंटिफाय करता आलं की टॉप बनतात इथं. प्रॉपर असंच बनला पाहिजे असं प्रॉपर नाही आहे, थोडंफार कमी जास्त होऊ शकतं टॉपमध्ये. ओके, हा तुमचा बेस, किंवा याला नेकलाईन बोला, बेस बोला, सपोर्ट बोला, सगळ्या एकच गोष्टी होतात. इथून प्राइस रिटेस्ट ओळखता येत नाही असं म्हणायचं आहे त्याला. रिटेस्ट का ओळखता येत नाही? रिटेस्ट ओळखता येते ना. ही तुमची नेकलाईन असते, ही तुमची एक नेकलाईन असते. प्राइस ह्या नेकलाईनला परत रिटेस्ट करायला येते, इथं पण आली, अगोदर पण झाला इथं रिटेस्ट. हे बघा, कारण सांगण्याचा उद्देश काय, रिटेस्ट म्हणजे काय वेगळं नसतंय. ज्या लोकांनी इथं सेल केलेल्या पोझिशन असतात का, त्या लोकांना पहिले निघू द्या, म्हणजे त्यांचा तिथं परफॉर्मन्स बाहेर पडू द्या, कारण त्यांना प्रॉफिट बुकिंग करू द्या. जर नवीन सेलर येणार असतील तर येतील, जर काही इथून मार्केटला रिव्हर्सच फिरायचं असेल तर ट्रॅप करून, जर काही इथं सेलरला ट्रॅप करायचं असेल मार्केटला इथून रिव्हर्स वर घेऊन जायचं, चौथा टॉप बनवायचा असेल तर कदाचित बनवू शकतो. त्याच्यामुळे काय करू द्या, आधी प्रॉफिट बुकिंग होऊ द्या इथलं. जेवढा इथं छोटासा पुलबॅक असेल ना तेवढी चांगली गोष्ट आहे. कारण का माहिती आहे, पुलबॅक, इथला पुलबॅक महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. हे पाठीमागं अगोदर काय झालं याला जास्त डिमांड देऊ नका तुम्ही. ज्या वेळेस नेकलाईन ब्रेकआउट करते, ज्या वेळेस नेकलाईन ब्रेकआउट करते इथं, त्यावेळेस इथं पुलबॅक देणं महत्वाचं आहे. शेवटचा हा पुलबॅक खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे हा पुलबॅक. आता तुम्ही मला सर मग इथं पण ब्रेकआउट झाला होता की, इथं पण पुलबॅक झाला होता की, हा पुलबॅक पण होता इथं, मला सांगा इथं कॅन्डल क्लोजिंग दाखवा खाली कुठे झाली, कॅन्डलची क्लोजिंग दाखवा. आणि ह्याच्या सोबत आपण व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन पण जोडणार आहे, अजून व्हॉल्यूम जोडलेला नाही याला, व्हॉल्यूम पण इंडिकेटर लावणार आहे, व्हॉल्यूम पडलं पाहिजे ना इथं. मला सांगा, म्हणून सांगतो काय, ज्याला सेफ एंट्री घ्यायची त्यानं एकतर कॅन्डल क्लोजिंग खाली होऊ द्या, किंवा काय करू द्या, रिटेस्ट होऊ द्या, प्राइस रिटेस्ट होऊ द्या, किंवा अशा पद्धतीने, त्या पद्धतीने काम करा. ओके, पुढं ऐक तुमचा इम्पॉर्टंट बघा इथं, हे बघा हे नेकलाईन. आता इथं बघा काय झालंय, इथं विषय काय झालाय बघा. आता इथं काय विषय झालाय बघा, हा तुमचा पहिला टॉप, हा दुसरा टॉप. आता इथं बघा, ज्या लोकांनी इथं सेल केलेल्या पोझिशन आहेत त्या लोकांना काय करू द्या, इथं पहिलं बाहेर पडू द्या आणि मग ट्रेंड कंटिन्यू करू द्या. याला बोललं जातं रिटेस्ट करणं. फक्त रिटेस्टला प्राइस अशी येईल ना, त्यावेळेस तुम्हाला इथं बेरिश कन्फर्मेशन घ्यायचं की काहीतरी बेरिश मला दिसलं पाहिजे, इथं कॅन्डल एकतर बेरिश पाहिजे किंवा पॅटर्न बेरिश पाहिजे, काहीतरी बेरिश पाहिजे, तरच मी एंट्री घेईल, अन्यथा एंट्री घेणार नाही. विथ व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन पाहिजे. येस, समजलं का? तिसरा एक, चौथा एक पॅटर्न बघा. आता इथं बघा, तुम्हाला रिटेस्टला एंट्रीला प्लॅनच नाही दिला, इथं थोडीशी झाली इथे रिटेस्ट, परंतु प्रॉपर नाही झाली नेकलाईन रिटेस्ट. हा तुमचा अप ट्रेंड. आता इथं पण बघा, अप ट्रेंड येताना मार्केटमध्ये कसा आलाय बघा, बाईंग, डिप मारला, परत बाय, समजते का, परत डिप, परत बाईंग. म्हणजे तुम्ही जे आपण शिकवतोय त्या गोष्टी तुम्हाला कोणत्याही पॅटर्नमध्ये तसंच बघायला भेटेल. बघा, बाय मारला, जर तुम्हाला बुलिश साईडला बघायचं तर इथं बाईंग आली, डिप आला, इथे एंट्री घ्या, हे टार्गेट ठेवा. परत प्राइस वर गेली, परत डिप मारला, इथे एंट्री घ्या, हे टार्गेट ठेवा. सिंपल. एन पॅटर्न वापरा, एन
आणि खाली येताना पण सेम एन पॅटर्न उलटा. ओके, समजलं? ओके, समजलं का इथपर्यंत? पण हे कधी काम करणार माहिती आहे का, हे पॅटर्न असे, हे ज्यावेळेस प्रॉपर अप ट्रेंड असेल किंवा प्रॉपर डाऊन ट्रेंड असेल त्यावेळेस ते काम करतं, बाकी इतर वेळ नाही. साईडवे मार्केटमध्ये हे काम करणार नाही. ओके, हे बघा इथं एम पॅटर्न बनला, ब्रेकआउट, एंट्री. इथं तुमचं समजा ब्रेकआउट, कॅन्डल क्लोजिंग खाली झाली, इथं एंट्री झाली तुमची, या कॅन्डलच्या वर असेल आणि हे टार्गेट. नेकलाईनचं अंतर घ्या, ते टार्गेट. खाली सपोर्टचं टार्गेट घेतलं तरी टार्गेट भेटले तुम्हाला, सपोर्ट पण टार्गेट घेऊ शकता तुम्ही, हे पण तुम्ही एक टार्गेट घेऊ शकता. ओके, आता थोडंसं फक्त हे सांगतो प्रेडिक्शन, की जे तिन्ही पॅटर्न आपण टोटली शिकलो त्या तिन्ही पॅटर्नचं थोडंसं लॉजिक सांगतो. पहिला डबल टॉप म्हणजे 2 वेळेस टॉप असतो, 2 नंतर काय होतं, ब्रेकडाऊन होतो. ट्रिपल टॉप म्हणजे 3 वेळा टॉप असतो, 3 नंतर ब्रेकडाऊन होतो. आणि तिसरा हेड अँड शोल्डर म्हणजे 2 शोल्डर आणि 1 हेड असतं आणि नेकलाईन ब्रेक होते, त्याच्यानंतर सेलिंग यायला सुरुवात होते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर का सेलिंग कंटिन्यू शेवटच्या टॉपमध्ये येत असेल तर तिथं प्रॉफिट बुकिंग किंवा रिटेस्टला थोडीशी वाढ द्या. आणि त्याच्यानंतर जर का रिटेस्ट होऊन प्राइस परत डाऊन साईडचं प्लॅनिंग करते, खाली येण्याचा प्रयत्न करते, जसं की इथं दाखवले बघा, हा किंवा हा पॅटर्न बघू शकता, एक सेकंड, हा पॅटर्न म्हणजे प्राइसला रिटेस्ट होऊ द्या. इथं ज्यांना बाहेर पाडायचं होतं त्यांना बाहेर पडू द्या, नवीन सेलर लोक येतील, दिसली की तिथे तुम्ही परत एंट्रीचा प्लॅन करू शकता. ओके, समजलं? हे सर्व पॅटर्न आपल्याला ट्रेंड रिव्हर्सल कळवायला मदत करतात. एंट्री ब्रेकडाऊन नंतरच घ्या, अगोदरच काही लोकांना वाटते नाही ना आता इथं नेकलाईन ब्रेकच होणार आहे, मी अगोदरची एंट्री घेतो. नाही, प्रॉपर नेकलाईन ब्रेक होऊ द्या, कारण कधी कधी दुसऱ्या टॉपच्या नादात तुम्ही तिसरा टॉप पण बनवू शकतो इथं. त्याच्यामुळं घाई करू नका, प्रॉपर ब्रेकडाऊन होऊ द्या त्याला, मग एंट्री घ्या. स्टॉप लॉस पॅटर्न जसं सांगितलं, स्टॉप लॉस तसं पॅटर्ननुसार काम करा. टार्गेट पण सांगितलं तुम्हाला पॅटर्ननुसार कसं घ्यायचं. ओके, या पद्धतीने आहे. समजलं? तिन्ही पॅटर्न तुम्हाला शिकवले आहेत. आता मला सांगा, याच्यामध्ये जर का तुम्हाला खरंच वाटलं की आपल्याला काहीतरी शिकायला भेटलंय तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण एवढं बनवण्यासाठी भावांनो जवळपास 3 ते 4 तास जातात. स्वतःच टायपिंग करावं लागते, त्याच्यानंतर स्वतःचे नोट्स काढावं लागतात, स्वतःचे नोट्स काढून हे सगळे करावं लागते. शिकवायला सोपं आहे, परंतु हे बनवायला खूप अवघड आहे. पीपीटी बनवतो, तुम्हाला माहिती आहे, पीपीटी जो बनवतोय त्याला माहिती आहे की पीपीटी बनवायला खूप वेळ लागतो, 3 ते 4 तास जातात जवळपास. ओके, आता तुम्हाला काय क्वेश्चन आन्सर असतील तर तुम्ही विचारू शकता. बघा काय बोललो मी अजूनही इंटरेस्टेड नाहीये, अजूनही इंटरेस्टेड नाहीये मी. माहिती आहे सगळ्या गोष्टी ह्या होणार आहेत. इथं बऱ्याच लोकांना वाटलं ही कॅन्डल रिव्हर्स फिरली म्हणजे झाला खेळ. नाही, हा पुलबॅक अजून मोठा पाहिजे. एवढा छोट्या पुलबॅकमध्ये काम होत नसते. कारण लक्षात ठेवा, इथं मोठा ट्रेडर घुसणारच नाही. त्याला माहिती आहे मी जर का इथे एंट्री केली या कॅन्डलच्या वर तर मला एवढं टार्गेट भेटणार आहे. कारण इथं परत ब्रेकआउट झाला, इथून समजा इथून गेलं वर तर इथून परत मार्केट खाली येणार आहे फेक ब्रेकआउटमध्ये. त्यामुळे तू तिथे एंट्री घेणारच नाही तू एंट्री तिथं. सांगितलं होतं ह्या गोष्टी. त्याला प्रॉपर रिटेस्ट पाहिजे, त्याला प्रॉपर रिटेस्टलाच यावं लागेल. मी ते सांगू शकतो की मार्केट अजून कुठून पलटू शकतं, पण मी त्या गोष्टी सांगणार नाही, कारण तुम्हाला शिकवायचं आहे. ज्याला शिकायचं, कारण मी फ्री टिप्स कॉल देणार नाही, इथून पुढे तर देणारच नाही आता. तर मला समजलं की आपल्या ग्रुपमध्ये किंवा या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांना फक्त कॉल अँड टिप्स पाहिजेत बस. ठराविक लोक आहेत त्यांना शिकायचं, फक्त 30-35 लोक, त्यांनाच फक्त शिकायचं. बाकी 590च्या आसपास आपले सबस्क्राईब आहेत किंवा टेलिग्रामवरती लोक आहेत, कुणालाही शिकायची गरज नाही पडलेली. सगळ्याला काय पाहिजे, फक्त फुकटचा पैसा. ओके, सर इंट्राडे आणि स्विंगसाठी पॅटर्नचे टाइम फ्रेम. स्विंगसाठी काम करता येते 1 डे, स्विंगसाठी 1 डे टाइम फ्रेम पाहिजे. तुम्हाला मी नंतर सांगेल की तुम्हाला ऑटोमॅटिक कोणत्या स्टॉकमध्ये कोणता पॅटर्न बनलेला आहे. समजा तुम्हाला बघायचं की डब्ल्यू पॅटर्न कोणत्या स्टॉकमध्ये बनलेला आहे आज इंट्राडेमध्ये, तर मला स्विंगसाठी त्याला घ्यायचं असेल ते पण स्टॉक सिलेक्शन आपल्याकडे आहे. तुम्ही चार्ट पॅटर्ननुसार जर स्टॉक सिलेक्शन तुम्हाला करायचं असेल तेही रेडीमेड तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार, पेड नाही. फ्रीमध्ये तुम्हाला कोणत्या स्टॉकमध्ये कोणता पॅटर्न, किंवा तुम्हाला जर का हेड अँड शोल्डर पॅटर्न बघायचा आहे आज कोणत्या स्टॉकमध्ये हेड अँड शोल्डर पॅटर्न बनला, ते पण आपण ॲनालिसिस करून देणार, ते पण फ्रीमध्ये. तुम्ही ओळखू शकता
की आज कोणत्या स्टॉकमध्ये हेड अँड शोल्डर बनलाय, कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बनलाय. बुलिश साईडला जर का तुम्हाला बघायचं असेल तर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पाहिजे तुम्हाला बुलिश साईडची स्टॉक काढायची असेल तर. तुम्हाला जर का डब्ल्यू पॅटर्न बघायचा असेल तर हा बुलिश पॅटर्न आहे. मग कोणत्या स्टॉकमध्ये डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आज झालाय ते पण आपण आयडेंटिफाय करून देणार आहोत. इथपर्यंत तुम्हाला शिकवणार. तुम्हाला फक्त बाकीच्या गोष्टी लॉजिक लावायचे, एंट्री घ्यायची का नाही घ्यायची, आणि ते पण फक्त निफ्टी 500चे स्टॉक, बाकीच्या स्टॉकला आपण हात लावत नाही. एवढं तुम्हाला जर का मी फ्रीमध्ये करून देतोय, आणि फ्री वेबसाईट आहे, सगळ्या गोष्टी फ्री. फक्त वेबसाईट ज्यावेळेस मी सांगेल त्यावेळेस नोट डाऊन करून ठेवा, किंवा ती तुमच्या गुगलच्या याच्या क्रोमवरती त्याला बुकमार्क करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला परत सर्च करायची गरज पडणार नाही. ओके. इंट्राडेमध्ये तुम्ही 5-15 मिनिट बस. इंट्राडेला मोठं डोकं लावायचं नसते. इंट्राडेमध्ये 5 आणि 15 मिनिट. ओके. 5-15 मिनिट भरपूर झालं इंट्राडेसाठी. आता आज बघा तुमचा, आज इथं तुमचा डब्ल्यू पॅटर्न नव्हता का, ही तुमची नेकलाईन, हा तुमचा डब्ल्यू पॅटर्न नव्हता का, आज नव्हता का डब्ल्यू पॅटर्न. हा परत पुढं एक सेकंड, हा पण तुमचा डब्ल्यू नव्हता का, इथं पण काल नव्हता का, ही नेकलाईन तुमची आणि हे टार्गेट नव्हता का डब्ल्यू पॅटर्न. हा होणार की काम, का नाही होणार. पुढं चला, अजून तुम्हाला दाखवतो ना, तुम्हाला काम होते का नाही दाखवतो, कारण शिकवते त्या गोष्टी काम झाल्या पाहिजेत ना, न शिकवतच कसं काम. आता इथे हेड अँड शोल्डर नव्हता का तुमचा, हा हेड अँड शोल्डर नाही आहे का, हा हेड अँड शोल्डर पॅटर्न नाही का, जो आज शिकवला मी, आत्ता शिकवला, लेटेस्ट शिकवलंय तुम्हाला. हे टार्गेट तुम्ही सपोर्टचं या ना, टार्गेट हे काय अडचण आहे. कसा फॉल दिला बघा, जबरदस्त. इथं परत हेड अँड शोल्डर, हेड अँड शोल्डर नाही, हा आहे, हा पण आहे अशा पद्धतीने प्रॉपर हेड अँड शोल्डर बनेल असं नाही. अजून बघू दुसरीकडे, चला इथंच काय पाठीमागं पण बघू ना. आता इथं बघा, ज्यानं इथं घाई केली तो इथं फसलाय बरं का. इथं ज्यानं इथं घाई केली का तो इथं फसला. कुठं, डब्ल्यू पॅटर्नवरती. हे बघा, ब्रेकआउट झालाच नव्हता, अगोदर जर एंट्री केली असेल तर फसला, इथं मार्केट खाली गेलं. म्हणून सांगतो कॅन्डल क्लोजिंगला महत्व द्या. कॅन्डल इथं क्लोजच झाली नाही वर, कुठं दाखवा मला नेकलाईनच्या वर कॅन्डल कुठं निघाली का, नाही निघाली कॅन्डलवर, कारण तो रेजिस्टन्स आहे ना. आता इथं छोटासा एम पॅटर्न होता तुमचा, तरी पण काम झालेलं आहे, असं नाही की काम झालंच नाही. छोटासा एम पॅटर्न होता इथं, म्हणजे जेवढा पॅटर्न छोटा असेल तेवढं टार्गेट तुम्हाला छोटंच भेटणार. मोठं हे असेल पॅटर्न असेल तर मोठं टार्गेट भेटणार. हे बघा दिसतंय एम पॅटर्न इथं का, इथंच का रिव्हर्सल, कारण हा सपोर्ट आहे ना, खाली सपोर्ट आहे ना हा प्राइसला, मग इथपर्यंत टार्गेट तुम्ही घेऊ शकले असते, पण याच्या खाली टार्गेट नाही भेटणार, कारण का हा सपोर्ट आहे. मी सांगितलं काय तुम्हाला, टार्गेट सपोर्टपर्यंत ठेवायचं जर तुम्ही बेरी साईडचा प्लॅन करतायत. अजून बघू, चला पाठीमागं बघू, काम होतंय का बघू ना आपण. जे गोष्टी शिकवलेल्या आहेत त्या गोष्टी काम होतात का नाही. इथं पण तुमचा हेड अँड शोल्डर पॅटर्न नव्हता का, हा तुमचा हेड अँड शोल्डर पॅटर्न नाही का, केलं नाही का काम घेणं. इथं एंट्री तुमची बघा, परत रिटेस्टला आलाय, परत रिटेस्टला पण आलाय तो, असं नाही बघा. प्रॉपर दाखवतो मी तुम्हाला आता. हे बघा, बघा हा तुमचा पहिला शोल्डर हेड आणि हा दुसरा शोल्डर विथ रिटेस्ट. का नाही काम होणार. बरं टार्गेट बघू आपण. हेड एवढं टार्गेट दिले का प्राइसनी तुम्हाला. एक टार्गेट मी शिकवलंय की जेवढं जो टॉप मोठा असेल तेवढं तुम्ही खाली टार्गेट घेऊ शकता. इथून एंट्री पासून इथं बघा दिले का नाही टार्गेट, तेवढं आरामशीर दिलं नाही इथं तुम्हाला. हे बघा इथं आरामशीर, किंवा ट्रेलिंग स्टॉप लॉस वापरा, काही वापरायचे वापरा. बरं तुम्ही इथं एंट्री नाही करू शकले, चला मान्य करतो, ॲग्री करतो, इथं तुम्हाला एंट्री नाही भेटली, परत इथं डबल एंट्री तुम्ही घेऊ शकले असते. कुठं, हा तुमचा एक ट्रिपल टॉप पॅटर्न होता, किंवा इथं पण हेड अँड शोल्डर्स बनलाय. ट्रिपल टॉप बोला, हेड अँड शोल्डर बोला, एकच. परत एंट्री अजून दाखवतो, चला रिझल्ट दाखवावा लागेल ना तुम्हाला. आता इथं बघा, तुम्हाला एक गोष्ट मी शिकवली होती की अशा डब्ल्यू पॅटर्नवरती तुम्हाला काम करायचं नाही. कोणता डब्ल्यू पॅटर्न, हा डब्ल्यू पॅटर्न दिसतोय, हा डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला, कारण खालून आलाय तो, इथून बाईंग आली आहे आणि इथं प्रॉफिट बुकिंग होणार आहे. ही ट्रॅप आहे. अलग लक्षात तुम्हाला समजते का, शिकवलेल्या गोष्टी समजतात का सांगा, होतंय का नाही होत का. होतं, कारण ज्या गोष्टी शिकवल्या ना ते सगळ्या अनुभवातून आहेत. कारण ज्या लोकांनी इथं बाईंग केलेली आहे खाली इथं, त्या लोकांनी इथं, आणि ही ट्रेंडच्या अगेन्स्ट घेतात. मेजर ट्रेंड कोणता, डाऊन आहे. डाऊन ट्रेंड असेल
तर फक्त बेरिशच प्लॅन करा. म्हणजे एम पॅटर्न, हेड अँड शोल्डर पॅटर्न, हे पॅटर्न दिसतात का बघा कुठं, तरी एंटर घ्या. डब्ल्यू पॅटर्नवर हा बुलिश पॅटर्न आहे. हा बुलिश मार्केट असेल त्यावेळेस बुलिश पॅटर्न बघा, तर ट्रेड तुम्हाला अजून चांगले भेटतील. इथं बघा परत सेम एम पॅटर्न तुमचा, इथं पण काम केलंय. आता तुम्हाला एक एम पॅटर्न सांगितलं होता मी, कोणता? जर का दुसरा स्विंग हा छोटा असेल तर तो सगळा स्ट्रॉंग असतो पॅटर्न. बघा कसा स्ट्रॉंग आहे, कारण पहिल्या बाहेर लोकांनी प्राइसला इथपर्यंत घेऊन गेले, परंतु परत बाहेर लोक त्या लेवलपर्यंत प्राइसला घेऊन जाऊ शकले नाहीत. म्हणजे हा सगळ्यात स्ट्रॉंग पॅटर्न आहे एम पॅटर्न. बघा कशी शार्प सेलिंग तुम्हाला बघायला भेटली याच्यामध्ये. किती जबरदस्त सेलिंग आहे. होणार ती सगळी गाणी वाचतात. 5 मिनिटामध्ये दाखवतोय तुम्हाला. इंट्राडेसाठी 5-15 मिनिट भरपूर झाले. ओके, आता बुलिशसाठी बघू. चला, बुलिश पॅटर्न आपण शिकवले होते, त्याच्यामध्ये बघू आपल्याला कुठले कुठले पॅटर्न काढून कुठून अप ट्रेंड सुरुवात झाली बघू. अप ट्रेंड मार्केट जास्तच पडलं काय खाली? एक सेकंद द्या मला बघू द्या एकदा. मार्केट नाही, तिथेच आहे, त्याच लेवलला आहे. दादाचं काम खूप छान आहे, शिकून घ्या, फुकट कोणी देत नाही. हे 5 वर्ष झाली मी मार्केटमध्ये आहे, असं मला कोणीच भेटलं नाही. हे मनापासून शिकवत, नक्कीच फायदा होईल. मी पुण्यात कोर्ससाठी गेलो होतो, 60,000 सांगितले. तेच आकाश भाऊ, तेच असते. कारण कसं असतं, माणसाला फ्री म्हणलं की नको वाटतं शिकायला, पेड म्हणलं की तुम्ही जीव लावून तोडून शिकणार. 60-70 हजार फेद भावांनो, रिअली सांगतो. तुम्ही जे मीच नाही, तुम्ही जे ऑनलाईन क्लास आहेत ना, त्यांना फक्त एकदा कॉल करून विचारायचं की तुमची फी काय सर, एवढंच विचारा फक्त. 10,000च्या खाली फी घेत नाही दादानो, 10,000च्या खाली. आणि हे शिकवतात तुम्हाला, वेगळं काय शिकवत नाही. हे एवढं तर तुम्हाला शिकवतच नाही सोडा, फक्त सांगणार डब्ल्यू पॅटर्न असा, एम पॅटर्न असा राहतं, हेन तेन. प्राइस ऍक्शन म्हणजे तुम्हाला चॅट पॅटर्न शिकवले जातात पहिल्यांदा. पुढे ॲडव्हान्स गोष्टी तर तुम्हाला कोणी शिकवणार नाही. माझी कमेंट बघा गुरुजी. कृष्णा भाऊ काय कमेंट आहे? कृष्णा भाऊची कमेंट काय आहे? काम होतं ते निघून जातात. म्हणजे नाही कळलं कृष्णा सर काय तुमचं म्हणणं आहे. सर असा कोणता पॅटर्न आहे जो जास्त काम करतो स्टॉकमध्ये? हेड अँड शोल्डर पॅटर्न किंवा ट्रिपल टॉप पॅटर्न जबरदस्त काम करतो मार्केट. चांगला क्वेश्चन विचारला कमलाकर सर. हेड अँड शोल्डर पॅटर्न चांगला काम करतो मार्केटमध्ये. आणि त्याच्यापेक्षा पण अजून जर का चांगला स्ट्रॉंग पाहिजे असेल तर तुम्ही बुलिश पॅटर्न बघता ना, तर असेंडिंग ट्रायंगल एक बघा. आणि जर बेरिश बघताय तर डिसेंडिंग ट्रायंगल एक बघा. म्हणजे डिसेंडिंग ट्रायंगल म्हणजे कशी प्राइस अशी खाली येणं जाणार आणि असा एक पॅटर्न तुमचा बनणार. याला डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न बोललं जातं. असा पॅटर्न असतो तो. हा एक तुमचा म्हणजे चांगलं काम करेल. हे 2-3 पॅटर्न बघा. म्हणजे तुम्हाला जर का स्विंगसाठी स्टॉक सिलेक्शन करायचं असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता. ओके, आता बुलिश पॅटर्न बघू आपण. बुलिश पॅटर्न आपल्याला म्हणजे ज्यावेळेस अप ट्रेंड मार्केटमध्ये असतो त्यावेळेस फक्त बुलिश साईडचा ट्रेड घ्यायचा. मी तुम्हाला शिकवले बरोबर. आता अप ट्रेंडला सुरुवात कुठून झाली बघा, इथून सुरुवात झाली बरोबर. आता इथं बघा एक चांगला मेजर अप ट्रेंड बनलाय आणि ते तुम्हाला प्रॉपर एक बुलिश पॅटर्न दाखवतो मी. ज्याला समजलं असेल त्याला समजलं असेल, परंतु इथे एक प्रॉपर बुलिश पॅटर्न आहे. मला सांगेल का कोणी इथं कोणता पॅटर्न आहे? तर इथं बनलाय तुमचा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न. हे बघा, हा तुमचा पहिला शोल्डर, हे हेड आणि हा दुसरा शोल्डर. बघा किती भारी त्यानं काम केले, मला सांगा केलंय का नाही काम. आता बघू टॉप बघू, अंतर बघू, एवढं डिस्टन्स एवढं अंतर त्यानं मार्केटचं वर दिलंय का? कारण सगळ्या पद्धतीने आपण बघणार आहे. इथं एंट्री तुमची समजा ब्रेकआउटवरती रिटेस्ट पण झाला, इथं ऑलरेडी इथंच रिटेस्ट झाला, त्याच्यामुळे एंट्री इथं आरामशीर होऊ शकते. एसेल तर किती छोटा आहे मला सांगा. एसेल तर एवढाच छोटा आहे ना भावानं, इथं एवढाच तुमचा एसेल होतो. इथं जर काही एंट्री केली तुम्ही फक्त एवढाच एसेल आहे. स्विंग लोच्या खाली एवढाच एसेल होतोय फक्त. टार्गेट बघा आणि ॲक्युरेट टार्गेट तेवढं दिले भावानं, ॲक्युरेट मार्केट. मी बघितलं पण नव्हतं किती टार्गेट आहे वर. बघा ॲक्युरेट तेवढं टार्गेट तुम्हाला होणार काम. सगळी गाणी वाचतात, फक्त तुम्ही व्यवस्थित ट्रेडिंग करा. आता इथं प्राइस आली, इथं बघा प्रॉफिट बुकिंग होताना बघा इथं पॅटर्न कोणते बनले बघा. ट्रिपल टॉप बोलायला किंवा 4 टॉप पण बनवू शकता याला. 3-4 टॉप इथं बनलेत. सेम जशी नेकलाईनची ब्रेकडाऊन झाला, जसा हा नेकलाईन ब्रेक झाला, खाली याला सपोर्ट कुठंच नव्हता. डायरेक्ट सपोर्ट कुठं आहे? पहिला सपोर्ट हाच आहे. आणि इथंच प्राइस जास्त वेळ टाइमपास करतो आणि इथंच प्राइसने सपोर्ट घेतला परत बघा. आणि हा पहिला रेजिस्टन्स होता, वारंवार इथं प्राइस रिजेक्ट होत होती. इथं रेजिस्टन्स ब्रेक झाला, आता तो सपोर्ट बनला. इथपर्यंत टार्गेट घ्यायला तुम्हाला काहीच अडचण नव्हती. इथं बेरिश साईडचा इथं प्लॅन होऊ शकतो.
आता परत इथं सपोर्टवर आलती. आता इथं बघा कोणता बुलिश पॅटर्न परत बनतोय का. सेम बाय ऑन डिप पण होतं इथं, लक्षात ठेवा. बाय ऑन डिप म्हणजे कसं, प्राइस वर गेली, इथून वर गेली, इथं प्रॉफिट बुकिंग झाली, परत इथून बाईंग, सेम हे टार्गेट आपलं बाय ऑन डिप मोठ्या पॅटर्न मध्ये दिसतंय का. बाय झाला, प्रॉफिट बुकिंग, नवीन बायर इथे ऍक्टिव्हेट, परत इथपर्यंत टार्गेट. फक्त इथं आले ना प्राइस, इथं फक्त बघायचं मला बुलिश कन्फर्मेशन काय भेटते. तर इथं बुलिश बघू आपण काय बनतंय. एक सेकंड, मी थोडंसं याला खाली घेतो, म्हणजे हा तुमचा एक सपोर्ट झाला. आता इथं बुलिश कन्फर्मेशन मला सांगा काय बनलं आहे का नाहीच बनलं. काय इथं काहीच बनलंय का नाही बनलं. ट्रायंगल पॅटर्न बनू शकतो का इथं, असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न तुमचा बनू शकतो का नाही. ही लाईन मी काढून टाकतो. बनलाय का नाही इथं असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न, कमेंटमध्ये सांगा लवकर, बनलाय का नाही बनला. बनलाय ना. येस बनलाय. टार्गेट बघा काय पाहिजे तुम्हाला अजून. एवढं टार्गेट तुम्हाला जर का दिलं, इथून जवळपास किती पॉईंटची मुवमेंट आहे. ट्रेलिंग एसेल वापरा, कोणताही काय करा, एवढं टार्गेट आहे. किती टार्गेट आहे, जवळपास 350-400 पॉईंटचं टार्गेट आहे. 350 पॉईंट झाले का नाही काम, होणार की सगळी. आणि रिटेस्ट पण झाला इथं बघा तुम्ही व्यवस्थित, विथ रिटेस्ट आहे. सगळी गाणी वाजतात, फक्त व्यवस्थित वाजवा, समजलं का. अजून बघू चला. आणि आपल्या ह्याच्यामध्ये पण येतोय तो, आपण मी जी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली कोणती, बाय अँड डिप. प्राइस बाय, हे बघा बाय झाला, हा डिप दिला, प्रॉफिट बुकिंग झाली. ज्यांनी खाली बाईंग केली होती ती लोक इथे प्रॉफिट बुकिंग करून बाहेर पडले, नवीन बाहेर परत आले, इथपर्यंत टार्गेट. डायरेक्ट गॅप अप ओपन आहे मार्केट, इथे एंट्री, हे टार्गेट. काय पाहिजे तुम्हाला अजून. तर पुढे चला, पुढचे चार्ट पॅटर्न अजून इथं कोणता बुलिश पॅटर्न बनलाय का. इथं पण परत सेम, इथं माझ्या अंदाजे यस इथं पण बनू शकतो. ही तुमची नेकलाईन नाही होऊ शकत, कारण तो रेजिस्टन्स आहे. नाही इथं प्रॉपर नाही. मोठ्या टाइम फ्रेमवरती बघावं लागेल याला, 15 मिनिटवरती. मोठ्या टाइम फ्रेमवरती पण दाखवतो तुम्हाला, मोठ्या टाइम किंवा वन डे वरती बघायचं का. चला वन डे वरती बघू. स्टॉक सांगा एखादा, स्टॉकमध्ये बघू. असं काय नाही इंडेक्समध्येच नाही, स्टॉकमध्ये पण आपण बघू शकतो. स्टॉकमध्ये सांगा. फक्त मला एक स्टॉक बघू द्या टायटनचा, कारण याच्यामध्ये काल सेलिंग आली होती, आज परत सेलिंग आली का एकदा बघू द्या मला. नाही बाईंग आली परत, पोलीस झाली कॅन्डल. ओके काहीच अडचण नाही. 386ला गेला का हा स्टॉक, चांगली गोष्ट आहे. कारण याच्यामध्ये आज मॉर्निंगला खूप मोठी सेलिंग आली होती. आज स्विंगसाठी आपण याला बघितलेलं आहे या स्टॉकला थोडंसं. ओके बघा इथं पण सेम. आता काय झालं बघा, बाईंग आली होती, हे बघा बाईंग आली ती, प्रॉफिट बुकिंग, परत ट्रेंड कंटिन्यू. बीटीएसटी कृष्णा सर शक्यतो घ्यायचा नाही, ऑप्शन बाहेर नाही तर अजिबात घ्यायचा नाही. ऑप्शन सेलर बीटीएसटी करूच नका, खरं सांगतो तुम्हाला. बीटीएसटी मध्ये करायचं लॉट साईज कमी ठेवा, 1 किंवा 2 लॉट, जास्त लॉट घेऊ नका. जास्त लॉट घेऊ नका बीटीएसटी म्हणजे. कारण का, त्याचं कारण का सांगतो काय होतं विषय. कारण तो हिरो झिरो सारखा कॉल असतो. अचानक मार्केटमध्ये रात्रीची एखादी निगेटिव्ह न्यूज आली तर लॉस पण भरपूर होऊ शकतो तुमचा. त्यामुळं शक्यतो ना त्यावेळेस टाळायचं ह्या गोष्टी. कोणता घेऊया, टाटाचा एखादा स्टॉक घेऊया. तुम्हाला हे दाखवायचं आहे मला. मला वाटतं टाटा इन्व्हेस्ट म्हणून एक स्टॉक आहे, इन्व्हेस्टमेंट काहीतरी. हां या स्टॉकमध्ये काल एवढी जबरदस्त बाईंग आली होती. हा आपल्या रडारवरती होता काल बरं का, मी टाकणार होतो हा ग्रुपमध्ये. हा इंट्राडेसाठी जबरदस्त स्टॉक गेला काल. हा 16% काहीतरी रिटर्न दिले यानं, जवळपास ओपनिंगपासून 16%च्या आसपास काहीतरी रिटर्न गेला तो. येस हे बघा दिसतोय का, 16-17% गेला हा स्टॉक काल इंट्राडेमध्ये. जबरदस्त एका दिवसामध्ये एवढा दिला. रडारमध्ये होता माझ्या, पण तो आपण कॉल आणि टिप्स देणं बंद केलेलं आहे. ओके कारण काय, याच्या मागचं लॉजिक सांगतो. हा जो आहे ना इथं ब्रेकआउट झाला होता याचा, दिसतोय, आणि विथ रिटेस्ट केलं होतं प्राईजने. इथं रिटेस्ट झाला होता इथं, म्हणून हा 2 दिवस माझ्या रडारवरती होता. इथं या स्टॉकमध्ये बाईंग येणार रिटेस्ट झाल्यामुळं. पॅटर्न खूप मोठा होता याचा.
दिसतंय का? डायरेक्ट ह्यानं काय केलं, कालचा डे हाय डायरेक्ट प्रिव्हियस डे हाय डायरेक्ट ब्रेक केलाय काल प्राईजने. मला वाटत नव्हतं एवढी बाईंग येईल. माझा अंदाज होता या लेवलपर्यंत तरी बाईंग येईल, हायपर्यंत तरी, इथपर्यंत तरी प्राईस जाणार. कारण त्याला मध्ये आधी रेजिस्टन्सच नाही ना, कुठं अडवायला काहीच नाही ना इथं. कोण अडवणार इथं प्राईजला? कोणच नाही अडवायला. डायरेक्ट हेच टार्गेट होतं याच्यात. पाठीमागं आहे का कुठं? नाहीये आतापर्यंत. हा स्टॉक कंटिन्यू वर आलेला आहे, कंटिन्यू. बघा याच्यामध्ये पण तुम्हाला दाखवतो, मोठ्या टाइम फ्रेममध्ये पण दाखवतो. बघा आता कंडिशन तेच बनतात, वेगळं काय नाही मार्केटमध्ये. बघा आता हे बघा, इथून बघू आपण. विकली टाइम फ्रेम आहे, सगळ्यात मोठी टाइम फ्रेम आहे, ठीक आहे. मंथली पण आहे, पण तू विकली तर लाव. हे बघा, इथून बाईंग आली, हा डिप दिला, परत बाईंग. बरोबर आहे. आता वर गेलं मार्केट, याच्यामध्ये कोण पैसा कमवते? फक्त ट्रेलिंग असेल मला. इथं पण सेम. हे बघा, आता एवढी मोठी बाईंग आली, एक सेकंद, एवढी मोठी बाईंग आली. प्रॉफिट बुकिंग तर व्हायलाच पाहिजे ना. ही प्रॉफिट बुकिंग झाली तुमची. परत फ्रेश बायर आले, परत मार्केटला वर घेऊन गेले, त्या स्टॉकला वर घेऊन गेले. येते लक्षात? म्हणजे ह्या कन्सेप्ट आहे मार्केटमध्ये. तुम्हाला इथं माल उचलायचा आहे स्वस्त. आता मला सांगा, तुम्ही आता माल इथं उचलणार का? आता ही जर लेवल मी मार्क केली, समजून चला, ही लेवल मला सांगा, ही किती रुपयाला आहे प्राईस? आता स्टॉक किती रुपयाला? हा हाय किती रुपयाचा आहे? जवळपास 9,734 रुपयाचा आहे. पण ज्या लोकांनी इथं बाईंग केली, यांना किती रुपयाला हा स्टॉक भेटला असेल ते बघू आपण. या लेवलच्या आसपास समजा बाईंग केली, कारण इथं हा सपोर्ट आहे, बरोबर. इथं सपोर्ट आहे प्राईजला, इथं तो नाही माल उचलणार. लोक कुठं माल उचलणार? इथं माल उचलणार. आता ही किती आहे? 5,941. मग मला सांगा, 5,941 रुपयाला माल घेऊन 9,734 रुपयाला विकणं बरोबर का 9,700 रुपयाला माल घेऊन वर अजून अपेक्षा धरणं बरोबर आहे? नाही. माल तुम्हाला इथं उचलावा लागतो, इथं विकावा लागतोय. म्हणजे 4,900ला माल घ्यायचा आणि 9,700ला विकायचा. किती टक्के रिटर्न भावांनो हे बघायचं तुम्हाला? किती टक्के रिटर्न आहेत इथून एंट्री घेतली असती तर? हे हायपर्यंतच टार्गेट पकडा. 65% रिटर्न आहेत. किती? 65% रिटर्न. बरं किती दिवसामध्ये? हे पण काढू आपण, एक सेकंड. किती दिवसात एवढे रिटर्न दिलेले आहेत? इथून जर पकडले तर जवळपास आज ताग आहेत 210 दिवस लागले. एवढे दिवस तुमच्याकडे पेशन्स पाहिजे थांबण्याचे. 210 दिवस म्हणजे जवळपास 1 वर्ष गेला याला. व्हॉल्यूम बघायचा आहे तुम्हाला? हे बघा, मला सांगा व्हॉल्यूम कुठं आलाय? बघा फक्त बाहेरचा व्हॉल्यूम बघा कुठं आलाय. कुठल्या कॅन्डलला बाहेरचा व्हॉल्यूम आहे मला सांगा फक्त. या कॅन्डलला बाहेरचा व्हॉल्यूम आहे का नाहीये? दिसतोय का? इथं पण बाहेरचा व्हॉल्यूम आला होता. आता तुम्ही मला मग इथं आला होता, इथं काय एंट्री केली नाही? इथं पण एंट्री केली असते की, केली असते. स्विंगमध्ये काय अडचण नाही तुम्हाला इथं पण एंट्री करायला. इथं एंट्री करा, पण होल्ड करा ना मग. कारण लक्षात ठेवा, ऑपरेटरची एंट्री इथे झाली, व्हॉल्यूम घेतलाय म्हणजे त्यानं काय केली? तिथे मोठी क्वांटिटी बाय केली म्हणजे तो त्या लेवलच्या खाली सहजासहजी मार्केटला जाऊ देणार नाही. सहजासहजी जाऊ देणार नाही तो त्या लेवलच्या खाली मार्केटला. बघा तिथं काय केलं त्यानं. इथं काय दाखवलं मार्केटमध्ये? इथं फेक ब्रेकडाऊन दाखवला, ह्या नेकलाईनचा ब्रेकडाऊन दाखवला, फेक मार्केटला वर घेऊन गेला. समजते का? हे आहे मार्केट. हे तुम्हाला ओळखावं लागेल. जे दाखवले जातात त्या गोष्टीपेक्षा मार्केटमध्ये काही वेगळंच घडतं. तुम्हाला शिकवलंय, मला माहित नाही तुम्ही कुठून शिकला का, कोणत्या कन्सेप्ट शिकला असाल, पण माझा अंदाज असा आहे. बाकी तुम्ही कोणत्या अँगलनं बघताय मार्केटला काय माहित नाही मला. बऱ्याच लोकांना काय वाटतं, ऑलरेडी हा स्टॉक एवढा वरती आलाय, मग आता हा मार्केट खालीच जाणार आहे. लक्षात ठेवा, हा स्टॉक टाटा आहे, नावातच ब्रँड आहे भावांनो. सहजासहजी खाली जाणार नाही तो. हे काय ऑप्शन नाहीये खाली जायला लगेच. तुम्हाला माहित आहे का, निफ्टीला कोण हलवते? स्टॉक हलवतात. निफ्टी एक इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये स्टॉक आहेत. कुठले? HDFC बँक, रिलायन्स, ॲक्सिस, हे स्टॉक आहेत त्याच्यामध्ये. ज्यावेळी स्टॉक हलतात त्यावेळेस निफ्टी हलते, ज्या स्टॉकमध्ये सेलिंग येते. आज तुम्ही बघा, जर HDFC बँकमध्ये जर का बाईंग आली असेल तरच निफ्टीमध्ये बाईंग आली असेल. बघा तुम्ही, दाखवतो तुम्हाला बँक. बघा डेली सोडा,
विकली सोडा, बाईंग डेली कॅन्डल बघा, ही डेली कॅन्डल आहे बघा, कॅन्डलमध्ये बाईंग आली का नाही आली, न बघता सांगतो ह्या गोष्टी मी, कारण ह्या गोष्टीच मार्केटला हलवतात ना, दुसरं कोण हलवते मार्केटला. बरं सेम निफ्टीसारखं बिहेवियर आहे का नाही याचं सांगा. निफ्टी जशी मुवमेंट करते तसेच मुवमेंट केली का नाही, डिप मारला परत बाईंग, डिप मारते परत वर चाललेत, निफ्टीसारखं बिहेवियर करते, कारण ह्या स्टॉकचा सगळ्यात जास्त वाटा आहे निफ्टीमध्ये. तुम्ही गुगलला सर्च करा जाऊन, वेटेज कोणाचं किती आहे. निफ्टी 50मध्ये टोटल 50 स्टॉक आहेत, पण 50 स्टॉकचे प्रत्येकाचं 1-1% किंवा 2-2% असा वाटा नाही आहे, वेगवेगळा वाटा आहे सगळ्यांचा. कारण ज्याचं जेवढं त्या निफ्टीमध्ये हे असेल, ज्याची मार्केट कॅप जास्त आहे, तो स्टॉक निफ्टीमध्ये सर्वात जास्त परफॉर्मन्स करतो. अगोदर रिलायन्स होता, सॉरी मला वाटतं हां रिलायन्सच 1 नंबरला होता आधी. आता HDFCने तिला मागं टाकले का, कारण HDFC बँक आणि HDFC हाऊसिंग हे दोन्ही स्टॉक एकत्र आलेले आहेत, कंपन्या मर्ज झालेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांची मार्केट कॅपिटलायझेशन जास्त झाली आणि त्याच्यामध्ये निफ्टीमध्ये त्यांचा वाटा वाढला दोन्ही कंपनी, कारण दोन्ही कंपनी निफ्टी 50मध्ये होत्या. ओके, समजते का. आता बघा निफ्टी इथं जर का बुलिश कॅन्डल बनते ही कॅन्डल, तर निफ्टी 50मध्ये पण बुलिश कॅन्डल बनत असणार आहे. बघू आपण ते पण, चला बघा काय सांगितलं होतं, सेम पॅटर्न आहेत. स्टॉकला इंडेक्सला स्टॉक हलवतात, स्टॉक इंडेक्सला हलवतात, ना की इंडेक्स स्टॉकला हलवते. ओके, बघा सेम जसं HDFC बँक बनलाय तसाच पॅटर्न इथं बनलाय का नाही बनला. थांबा समोरासमोर लावतो, चला पॅटर्न समोरासमोर लावतो. तुम्ही मला फक्त आजचं सांगता, पाठीमागचं दाखवतो, आजचंच नाही तुम्हाला कालचं पण दाखवतो मी. कालचं मार्केट बघा कसं बनलेलं आहे, बघा इथे HDFC बँक, बघा काय काय होतंय, आहे का नाही सेम. तर काय सांगितलं होतं, मार्केटमध्ये पुल बॅक आहे हा, त्यामुळे पुट साईडचा प्लॅन करू नका. 15 मिनिटाची टाइम फ्रेम, 5 मिनिटामध्ये बघा काय सांगितलं होतं, पुल बॅक आहे जाऊ नका पुट साईडला. बघा सेम पॅटर्न बनलाय का नाही बनला. बघा 15 मिनिटांमध्ये. बरं डेलीच्या कॅन्डल बघू, चला डेलीच्या कॅन्डल बघू, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कॅन्डल तशाच बनल्यात का बघता येईल. ओके, डेली जसं HDFC बँक आहे डेलीमध्ये तसंच निफ्टी बनते का बघूया. बघा हे बघा सेकंड, कुठली कॅन्डल किती तारखेचं बघायचं, चला पाठीमागं बघायचं का, पाठीमागचं दाखव, चला कुठलं तुम्ही म्हणाल तिथलं दाखवतो. एक सेकंद, त्या तारखेला ते मॅच झालं पाहिजे ना. हे बघा ही बुलिश कॅन्डल बघा, कोणती ही बुलिश कॅन्डल बघा, एवढी मोठी बुलिश कॅन्डल आहे बरोबर आहे. आता निफ्टीमध्ये बघा, सॉरी HDFC मध्ये बघा, बरोबर तिथं कर्सर नेतो मी, दिसली का बाईंगची कॅन्डल, दिसली का ही बाईंगची कॅन्डल, त्याच तारखेची आहे का बघा, 12 मेची कॅन्डल आहे बुलिश कॅन्डल. इकडे बघा निफ्टी 12 मेला काय होते, बुलिश होते. सांगतोय काय फक्त तुम्हाला शिकवलं ज्या जातात ना गोष्टी, त्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि मार्केटमध्ये वेगळ्याच गोष्टी होतात, त्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही. निफ्टीला हलवतं स्टॉकला निफ्टी हलवत नाही, कारण निफ्टी 50 नावातच आहे, त्याचे 50 स्टॉक आहेत, त्यामुळे 50 स्टॉक आहेत, त्या 50 स्टॉकनुसार निफ्टी चालणार. ओके, समजलं काय अडचण आहे अजून कोणाला. नाही दादा मी कॉल आणि टिप्स देत नाही. काय राजनीश रिटेलचं सांगा 15 मिनिटाच्या प्राईजला घेतला आहे. नाही दादा मी कॉल आणि टिप्स देत नाही सौरभ भाऊ, त्यासाठी तुम्ही दुसऱ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊ शकताय. मी देत नाही कॉल आणि टिप्स, मी ॲडवाइस ही देत नाही कोणालाच. ओके, तुम्ही जे स्विंगसाठी स्टॉक सांगितले ते चांगले, हां सांगणार की नितीन भाऊ, तेच सांगणार. मग ते सांगतो मी, असं काय नाही की तुम्हाला वेगळं सांगणार, मी स्वतः वेगळं करतोय असं काय नाही करत मी. तसल्या गोष्टी डोक्यात आणू पण नका तुम्ही, ही गोष्ट मी कधीच नाही केलं आयुष्यात. जे बी शिकवणार ते मनापासून शिकवणार. ओके.
तसल्या गोष्टी मी करत नाही कधीच. फक्त तुम्ही शेवटपर्यंत अटेंडन्स राहिलं पाहिजे. तुमचं तेवढं मला हे दिसलं पाहिजे. नसेल तर मी डेली जेवढे लाईव्ह असतील, जेवढी लोक असतात रेग्युलर टचमध्ये आहेत, त्यांचा वेगळा गुगल मीट घेतला जाईल. त्यावेळेस मग सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. जर मला तुमचं बाकीच्या गोष्टी नसेल दिसत तर मग घेण्यात काय अर्थ नाही आहे त्यालाच, क्लास घेण्यात. जर तुम्हाला शिकायचं नसेल, कॉल आणि टिप्सच पाहिजे असेल तर तुम्ही मग दुसरीकडे जाऊन शिकू शकता. समजलं? समजलं का? चला, उद्या परत आपलं कंटिन्यू लर्निंग होईल. बाकी व्यवस्थित ट्रेडिंग करा. अजून जवळपास 2.5 तास आहे, सॉरी 2 तास आहेत, 1:30 वाजलेले आहेत, 2 तास आहेत. 2 तासामध्ये मार्केट काही होऊ शकतं. ओके, व्यवस्थित ट्रेडिंग करा फक्त. चला.